मुजफ्फरपूरसारख्या ठिकाणी प्रत्येक घरोघरी दारोदारी तुम्हाला मधमाशांच्या पेट्या दिसतील. म्हणजे आपण कोणाच्या अंगणात जरी गेलो तर तो म्हणेल अरे भैया संभल के आना वहाँ मधुमक्खी का बक्सारा. कसं म्हणजे मधमाशी आणि निसर्गाचं चक्र अगदी कसं आहे? तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं की तुम्ही मधमाशांबद्दल जेवढं सांगताय ते एवढं इंटरेस्टिंग आहे. मला असं वाटतं आता की मग पृथ्वीवरचा सगळ्यात बुद्धिमान प्राणी मधमाशीच आहे की काय? आपण फक्त एवढं तरी एथिक वापरायला पाहिजे की आपण इतरांच्या आवासात जातो. तो आवास किंवा तो परिसर तुमचा नाही आहे, तो तुम्ही दुसऱ्यांच्या याच्यात जाता, तर त्यांचे नियम तुम्ही पाळायला पाहिजे. एखादं खाद्य मिळालं की असं वाचण्यात आलंय की मधमाशा देखील डान्स करतात, नृत्य करतात, तर ती काय पद्धत आहे? ह्या माशा डिसाईड करतात की ह्याच्यातनं राणी माशी पैदावार करायची आहे की वर्कर बीज. मग त्याप्रमाणे ते त्याचं पर्सेंटेज वाढवतात आणि कमी करतात. त्या लार्व्याला जास्त प्रमाणात रॉयल जेली दिलं तर त्यातून क्वीन निघते. हा जो पदार्थ त्याचे टॅबलेट्स बनतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत ही 80,000 रुपये किलो आहे. थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात की मधमाशी जगातनं नाहीशी झाली तर अवघे 4 वर्षात मानवजात देखील नाहीशी होईल. ही मधमाशी खरंच इतकी महत्वाची आहे का? नमस्कार मित्र हो, मी रवी बिसे. द थॉट सर्कलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, कुठल्या तरी एखाद्या झाडाच्या फांदीवर, कुठल्या तरी एखाद्या बिल्डिंगवर, घराच्या कोपऱ्यावर तुम्हाला मधमाशीचं पोळ दिसेल. ही मधमाशी आपण बघतो, भीतो तिच्याबद्दल, तिचा मध आपल्याला हवा असतो, पण मधमाशी चावेल याबद्दल आपल्याला भीती म्हणत असते. थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात की मधमाशी जगातनं नाहीशी झाली तर अवघे 4 वर्षात मानवजात देखील नाहीशी होईल. ही मधमाशी खरंच इतकी महत्त्वाची आहे का? तिच्यापासून मिळणारा मध महत्त्वाचा आहे एवढंच आपल्याला माहिती आहे, पण मधमाशीचे अनेक उपयोग आहेत. तिच्याबद्दल बऱ्याच गैरसमज आहेत. या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आज आहेत मिलिंद वाकोडे सर. ते 38 वर्ष या विषयात काम करतायत, या विषयातले तज्ज्ञ आहेत. त्यामुळं त्यांच्याकडून येणारं प्रत्येक वाक्य, त्यांच्याकडून येणारं प्रत्येक शब्द आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आपण त्यांच्यासोबत आता चर्चा करणार आहोत. त्यासोबत त्यांची ओळख आणि मध्य चर्चा आणि मधमाशी पोळ आणि मधमाशीच्यामुळं येणारे सगळे जे काही फायदे आहेत मानवजातीसाठी, त्या सगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. धन्यवाद. मुख्य म्हणजे या विषयाचं गांभीर्य तुम्ही जाणलं आणि त्यानुसार मला इथे बोलण्याचा मोका दिला, याबद्दल मी तुमचासुद्धा आभारी आहे. धन्यवाद. सर, खादी ग्राम उद्योग आयोगात तुम्ही 38 वर्ष सेवा दिली, तिथला अनुभव कसा होता थोडक्यात सांगा. बघा, मी मार्च 79मध्ये अगदी मी ग्राउंड लेवलवरून या लेवलला आलो. जसं आज तुम्ही डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणता, पण मी 1979ला मार्चमध्ये मुझफ्फरपूर बिहार या ठिकाणी जॉईन केलं. आणि मुझफ्फरपूर हे लिची या फळाकरता फार फेमस आहे. जसं विदर्भ हा संत्र्याकरता आहे, तसं मुझफ्फरपूर म्हटलं की लिची फार फेमस आहे. आणि तिथं आमचं सेंटर आहे आणि तिथे या उद्योगाची आपण एक असं म्हणू शकतो की सॅच्युरेशन हॅज टेकन प्लेस देअर. म्हणजे अगदी पूर्णता आलेली आहे. आपण इथे आपल्या घरी जसं शेळ्या मेंढ्या गुरंढोरं ठेवतो, तसं मुजफ्फरपूरसारख्या ठिकाणी प्रत्येक घरोघरी दारोदारी तुम्हाला मधमाशांच्या पेट्या दिसतील. म्हणजे आपण कोणाच्या अंगणात जरी गेलो तर तो म्हणेल अरे भैया संभल के आना वहाँ मधुमक्खी का बक्सारा काय. तर 79ला मी तिथे जॉईन केलं आणि तिथे बघितलं, तिथे आमचा बराचसा स्टाफ होता. तर मला मधमाशीची ABCD सुद्धा माहीत नव्हती. पण बघितलं की तिथे हजारो पेट्या होत्या आणि आमचं तिथे प्रशिक्षण चालू होतं. आम्ही लोकांना सुद्धा प्रशिक्षण देत होतो आणि त्या परिसरामध्ये असलेल्या लिचीचा फायदा ह्या तिथल्या सगळ्यांना व्हायचा आणि सगळ्यात जास्त फायदा हा जे बागायतदार, ज्याला गार्डन ओनर म्हणतो किंवा शेतकरी म्हणतो, त्यांना व्हायचा. ज्याला आपण परागीभवन म्हणतो. बरोबर. म्हणजे मधापासून, म्हणजे हा व्यवसाय करताना तुम्हाला मधच नाही तर मधाच्या व्यतिरिक्त अन्य उत्पादनं सुद्धा मिळतात आणि ती अन्य उत्पाद जी आहे ती मधापेक्षा सुद्धा
महाग आहे. पण अजूनही आपल्या देशात मधमाशी आणि मध इथपर्यंतच आपण सीमित आहोत. त्याचं विज्ञान म्हणजे त्याची व्यापकता अजून आपण जाणली नाही. तर ते जाणून घेणं फार गरजेचं आहे. पण असं प्रश्न असा राहतो की आता ग्रामीण भागात तीच धारणा आहे की मधमाशी म्हणजे ते पोळ आणि मध इतकंच आहे. याच्यात व्यतिरिक्त काय होतं? आणि मधमाशीपासून घाबरून देखील असतात की मधमाशी चावल्यानंतर विष उतरतं, काही दगावल्याच्या पण काही घटना अशा सांगितल्या जातात. किती खरं आहे? बघा, मी पहिले तुमच्या पहिल्या प्रश्नावर येतो की मधमाशी हा कीटक आहे. जसं मी मग पण आपल्या चर्चेमध्ये तुम्हाला सांगितलं की आपल्या सभोवताली 70% कीटक आहेत. बरोबर. वावरताना आहे. काही अदृश्य म्हणजे मायक्रो कीटक आहे, काही मोठे आहेत. आणि त्या कीटकांमध्ये काही उपयोगी आहेत, काही निरुपयोगी आहेत. आता निरुपयोगीमध्ये म्हणजे काय? सर्वप्रथम आपण कीटक कशाला म्हणतात ते माहीत करून घेऊ. म्हणजे हेड, थोरॅक्स अँड ॲब्डोमन, म्हणजे डोकं, तो मधला भाग आणि उदर आणि 6 पाय असं ज्याला असतात त्याला कीटक म्हणतात. बरं. तर ह्या कीटकामध्ये काही उपयोगी असतात, काही निरुपयोगी असतात. तर निरुपयोगी कीटकांमध्ये काय येतं? ढेकूण येतं, देन उवा असतात. हे अनेक कीटक आहेत. डास, मच्छर जे आपल्याला हानी पोहोचवतात. बरोबर. उपयोगी कीटकांमध्ये लाखाचं कीटक आहे, जे लाख तयार करतात. मग मलबेरी, तसर हे कीटक आहे. आणि मधमाशी हा सुद्धा कीटक याच्यामध्येच येतो. पण हे फार उपयोगी कीटक आहे, म्हणजे मनुष्य जीवनाला फार फायदा करून देतं. कसं? म्हणजे मधमाशी आणि निसर्गाचं चक्र अगदी कसं आहे? तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं की थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईननी असं म्हटलं की ज्या दिवशी पृथ्वी तलावावरून मधमाशी नष्ट होईल त्याच्या 4 वर्षात मनुष्य प्राणी सुद्धा रासाला लागेल. बघा, हे फार महत्त्वाचं आहे. आणि आपण थोडंसं खोलात जाऊ. आता आइन्स्टाईन रिअली ही वॉज अ ग्रेट सायंटिस्ट, पण आइन्स्टाईन हे फिजिक्सचे शास्त्रज्ञ होते, फिजिक्स वैज्ञानिक होते. तरीसुद्धा त्यांनी ह्या कीटकाबद्दल असं का म्हटलं हे फार म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांना तो अभ्यास का करावा असं वाटलं? का करावा असं वाटलं? अगदी बरोबर. तर बघा, आता कसं आहे, मधमाशी ही जेव्हा फुलावर जाते तर ती आपल्या पोटामध्ये रस किंवा मध घेते. बरं. आणि आपल्या पायामध्ये जी मागचे जे हँडलेग्स असतात त्या पायामध्ये पराग किंवा पोलन. आता एक समजून घ्यायचा प्रकार आहे की व्हॉट इज पोलन. हे पराग म्हणजे काय? तर पराग इज नथिंग बट द मेल युनिट ऑफ द फ्लॉवर. फुलामधील पुंकेशर. फुलामधील बघा, पृथ्वीवरील जेवढेही सजीव आहेत, जेवढेही जीव आहे, त्या प्रत्येकामध्ये मेल अँड फिमेल हे असतं. हे एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे. याला कोणी डिनाय करू शकत नाही. आणि याला तुम्हाला पुराणांसोबत जोडायचं नाही. हे अमक्यातून होतं, हे तमक्यातून होतं, हा तोंडातून आला, हा जांगेतून आला. हे म्हणजे इथे वैज्ञानिक काहीच म्हणजे त्याला पुरावा नाही. जोपर्यंत मेल अँड फिमेल युनिट हे येत नाही, तो यांचं समागम होत नाही, तोपर्यंत तिसरा जीव हा प्रजनन होत नाही. अगदी बरं. तर मधमाशी जेव्हा एका फुलावरून दुसऱ्या आपल्या पोटामध्ये ती रस घेते, म्हणजे मध घेते, आणि आपल्या पायामध्ये पराग घेते. तर मी तुम्हाला ते सांगितलं, पराग इज द मेल युनिट ऑफ द फ्लॉवर, ज्याला आपण पोलन म्हणतो. ओके. तर जेव्हा मधमाशी एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जेव्हा जाते तर हा पुंकेसर दुसऱ्या फुलामधील असलेल्या स्त्रीकेशरशी अटॅच होतो. त्याच्यावर त्यातले ते जे ग्रेन्स असतात ते शिंपडले जातात किंवा ते त्याच्यासोबत अट्रॅक्ट होतात. ओके. आणि म्हणून त्या फुलांमध्ये त्या झाडामध्ये बीजरोपण होतं आणि फळ तयार होतं. ओके, बरोबर. पुंकेशर आणि स्त्रीकेशर हे झाडांमध्ये असतं. आणि म्हणून आइन्स्टाईन सारख्या माणसाने म्हटलं की जर मधमाशीच या जगातून नष्ट झाली तर हे वन राहणार नाही, ही सृष्टी राहणार नाही, हे पिकं राहणार नाही, आणि नॅचरली मनुष्य
सुद्धा ऱ्हासाला लागेल. त्याच्या मागचं कारण हेच. मग आता अजून तुम्हाला म्हणेल की तुम्हाला वाटेल की अरे मधमाशी नाही, तिथे सुद्धा तो पिकांची उत्पत्ती वाढते, हो. तिथे सुद्धा होतं. तर मधमाशी जेव्हा एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाते ती तो पराग कॅरी करतं. बरोबर. परागीभवन जे होतं हे परागीभवन वाऱ्यांमुळे होतं, इतर कीटकांमुळे होतं, पण त्यांच्यामुळे एवढं सक्सेसफुल होत नाही. पण मधमाशी जेव्हा एका जातीच्या फुलावरून ती जेव्हा पराग घेते तिची म्हणजे सातत्यता ही असते की ती दुसऱ्या फुलावर त्याच जातीच्या फुलावर हे होते. म्हणजे 100% पॉलिनेशन, ज्याला परागीभवन आपण म्हणतो, ते सक्सेसफुल होतं. बरोबर. ते सक्सेसफुल होतं आणि त्यामुळे पिकाची उत्पत्ती वाढते. बरोबर. आता मी तुम्हाला मुझफ्फरपूरचं जे उदाहरण दिलं, तर तिथले जे गार्डन ओनर जे असतात, जे बागायतदार जे आहेत, तिथे लिची इज अ फेमस. तर ते काय करतात, जेव्हा लिची हा फुलोराला येतो किंवा बहाराला येतो, ज्याला मंजर म्हणतात किंवा बार येतो त्याला, तर त्यावेळेला काय करतात, ते आसपास असलेले बीकीपर कोणाला म्हणतात, मधपाळ. म्हणजे जे लोक मधमाशा पाळतात त्यांना बीकीपर म्हणतात. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एकेका घरी 100, 200, 500 पेट्या लोक ठेवतात तिथे. आणि मग हे गार्डन ओनर काय करतात, त्यांना रिझर्व करतात, त्याला म्हणतात आणि त्यांना म्हणतात की अरे बाबा, तू तुझ्या पेट्या घेऊन तू माझ्या शेतात ये किंवा माझ्या बागेत ये. तर हे मधपाळ आपल्या 100-200 पेट्या घेऊन तिथे जातात आणि त्याच्या गार्डनमध्ये पसरवतात. ओके. स्प्रेड अप करतात. तर ह्या मधपाळांना काय मिळतं, ह्यांना त्याच्या शेतात त्या पेट्या ठेवण्याकरता पैसे मिळतात. ही गेट सम मनी. प्लस त्याच्या ज्या मधमाशा असतात त्या लिचीच्या फुलावर जाऊन लिचीचं मध आपल्या पायाद्वारे पोटामध्ये पायामध्ये पराग असतात. तर तो रस गोळा करून आणतात आणि त्याचं मध बनवतात आणि ते घेऊन येतात आपल्या पेट्यामध्ये. म्हणजे मधपाळाचा फायदा काय होतो, डबल फायदा होतो. ही गेट्स मनी प्लस ही गेट्स हनी. मग गार्डन ओनरला काय मिळतं, ज्याचा बगीचा असतो त्याला काय म्हणतात, त्याला त्याच्या पिकाची किंवा फळाची उत्पत्ती हे 35 ते 40% वाढली असते. कारण मधमाशी जेव्हा लिचीच्या फुलाचं पराग एका फुलावरून दुसऱ्या फुलावर घेऊन जातं, तर तिथे परागीभवन सुद्धा होते. बरोबर. तर 35% त्या शेतकऱ्याचं उत्पादन वाढतं. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की मधमाशांमुळे परागीभवन होते आणि शेतीचं ओव्हरऑल उत्पादन हे 35 ते 40% वाढतं. आणि म्हणूनच अख्ख्या जगात जे मधमाशा पालन केलं जातं हे मधासाठी नाही, तर शेतीचं उत्पादन वाढण्यासाठी केलं जातं. हनी यू गेट इट ॲज अ सेकंडरी प्रॉडक्ट. मध हा दुय्यम पदार्थ त्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला मिळतेच. आपल्याकडे ही जागृतीच नाही, म्हणजे शेतीसाठी उपयोगी आहे ही जागृतीच नाही, फक्त मध. पण म्हणून मी नेहमी म्हणतो की आपला कॉन्सेप्टच चुकीचा आहे. आपण मधमाशा ह्या परागीभवनासाठी, पॉलिनेशनसाठी किंवा शेतकऱ्यांच्या पिकाचं उत्पादन वाढीसाठी ठेवायला पाहिजे आणि त्या प्रक्रियेत तुम्हाला मध मिळतंच. पण आपलं कॉन्सेप्टच चुकीचं आहे. मधमाशा आपण फक्त मधासाठी ठेवू, इतर कुठल्याच गोष्टीकडे लक्ष देत नाही. पण जगामध्ये मधमाशा पालन हे जे केलं जातं हे पॉलिनेशनसाठी केलं जातं, परागीभवनासाठी केलं जातं आणि त्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला मध मिळतं. दॅट इज सेपरेट. आणि हा व्यवसाय किती सोपा आहे करणं, म्हणजे तुमच्या दृष्टीने, कारण तुम्ही इतकी वर्ष तिकडे काम केलंय त्यामुळे ती तुम्हाला प्रोसेस आणि पद्धत माहीत आहे. हा व्यवसाय घातक किती आहे आणि सोपा किती आहे, म्हणजे किती कमीत कमी पैशांमध्ये हा करता येतो आणि काय सुरक्षा घेता येते? आता तुम्ही व्यवसाय म्हटलं, आता बघा व्यवसाय म्हटलं की त्याला भांडवल लागतं. व्यवसाय म्हटलं की त्याला जागा लागते आणि व्यवसाय म्हटलं की त्याला वेळ सुद्धा द्यावा लागतो. असा एकही व्यवसाय नाही की ज्याला जागा, भांडवल आणि वेळ देता येत. तुम्ही कुठलंही सांगा. अगदी. आणि याच्यातला एक जरी एलिमेंट कमी असला तर तुम्ही तो व्यवसाय करू शकत नाही. आज उदाहरणार्थ तुमच्याकडे जागा पण आहे, तुमच्याकडे भांडवल पण आहे, पण तुमच्याकडे वेळच नाही त्या व्यवसायाकडे बघायला, तर तुम्ही करू शकणार नाही. किंवा तुमच्याकडे वेळ खूप आहे, तुमच्याकडे जागाही आहे पण भांडवलच नाही, तुम्ही करू शकणार काय? मुळीच नाही. म्हणजे हे त्या तिन्ही गोष्टीची सांगड होणं नितांत गरजेचं आहे.
पण मधमाशा पालन हा एकमात्र असा व्यवसाय आहे, याला जागेची गरज नाही, याला भांडवलाची गरज नाही आणि याला याला वेळेची सुद्धा गरज नाही. आता तुम्ही म्हणाल की जागे व्यतिरिक्त कसा काय कोणी व्यवसाय करू शकेल, पण हा एकमात्र व्यवसाय आहे, याला जागेची सुद्धा गरज नाही. त्याचं कारण हे आहे की आज तुमच्या अंगणात तुम्ही मधमाशांची पेटी जरी ठेवली तर काय होतं, ही मधमाशी 2 किलोमीटरपर्यंत जाते. इट्स फ्लाईट रेंज इज 2 किलोमीटर आणि ती 2 किलोमीटरच्या रेडियसमध्ये जाऊन ती आपलं खाद्य शोधते आणि वापस येतं. ह्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला तुमच्या मालकीची 2 किलोमीटरची जागा असावी, नाही. क्लिअर? ह्याला जागेची आवश्यकता नाही. आज पुण्यासारख्या ठिकाणी कदाचित तुम्ही बघितलं असेल की मी माझ्या टेरेसवर 5 पेट्या ठेवलेल्या आहेत आणि त्या तेवढ्या परिसरात जाऊन मला तिथे मध पण मिळतं आणि बाकीचे उत्पादन तर घेत नाही, पण बाकीच्या मी म्हणजे कोणाला व्हेनम ट्रीटमेंट वगैरे असतं ती देतो. तो आपण ओघाओघाने आपण नंतर बोलू. तर पुण्यासारख्या ठिकाणी माझ्या घरी 5 पेट्या आहेत. मी धानोरीला राहतो आणि तिथे 5 पेट्या आहेत. तर ह्याला जागेची आवश्यकता नाही. म्हणजे आपण असं एक पिक्चराईज केलेलं आहे की मधमाशासाठी तुमच्याकडे शेती असणं आवश्यक आहे, तुमच्याकडे हे असणंच आहे. तसं मुळीच नाही, ह्याला जागेची आवश्यकता नाही. दुसरं असं आहे, ह्याला भांडवलाची सुद्धा गरज नाही. अगदी कमी भांडवलातून आपण हा व्यवसाय चालू करू शकतो. म्हणजे कमी म्हणजे किती? असं समजा की 25 ते 30 हजार. आता आजच्या ह्या युगात 25 ते 30 हजार रुपयाला तुम्ही भांडवल म्हणू शकत नाही. हे पैसे घेण्याकरता तुम्ही बँकेकडे जरी गेलात, समजा लोन घ्यायला किंवा काही, तर बँकर्स तुम्हाला म्हणतील अरे बाबा हे 25 हजार आहेत ना, ह्याच्या पुढे 1 शून्य वाढव, म्हणजे तू 2-2.5 लाख कर किंवा 3 लाख कर. कारण की 25 हजारासाठी सुद्धा मला तेवढेच पेपर प्रोसेस करावं लागेल आणि ह्याच्यासाठी सुद्धा तेवढेच. बरोबर. आता व्यवसायाचा विषय निघालाय म्हणून विचारतो सर, की तुम्ही म्हणला की अगदी 25 हजारात देखील हे सगळं करता येईल, व्यवसाय एखाद्याला उभा करायचा, म्हणजे सुरुवात करू शकतो. पण ते मधमाशा आणावे लागतात की सुरुवात कशी करायची, म्हणजे हे पेटी कुठून आणायची, त्याच्यासाठी असं आहे, मुख्य म्हणजे ट्रेनिंगचं आवश्यक आहे. आज आपल्या देशामध्ये मधमाशा विकण्याचा सुद्धा व्यवसाय आहे, जे मधमाशा सुद्धा विकल्या जातात. आता जे लोक बीकीपर ज्याला आपण मधमाळ म्हणू, त्यांच्याकडे 100-100, 200-200 पेट्या आहेत, तर ते मधमाशांच्या पेट्या विकतात. एवढंच काय की तुम्ही समजा गावात किंवा कुठे राहत असाल आणि नेचरमध्ये जर तुम्हाला मधमाशी दिसली तर आम्ही मधमाशा कशा हाताळायच्या, कशा पकडायच्या ह्याचं प्रशिक्षण देतो. तर त्या तुम्ही याच्यात ठेवू शकता आणि एकदा त्यांचा अभ्यास झाला, एकदा त्यांच्याविषयी माहिती तंत्र त्यांचं माहीत झालं, तर तुम्ही सुद्धा ते करू शकता. तुम्ही सुद्धा ते करू शकता. एक पेटी जी असते समजा, त्यात किती मधमाशा असतात, त्यातून किती उत्पन्न येऊ शकतं? त्याच्यापूर्वी आपण मधमाशांचे प्रकार बघू. म्हणजे मधमाशा म्हणजे कशा, आता सगळ्याच मधमाशा पेटीमध्ये राहत नाही. आता आपल्या देशामध्ये 4 प्रकारच्या मधमाशा आहेत. ओके. अगदी तुम्ही बघत जाल की झाडावर किंवा पाण्याच्या टाकीवर त्या मोठ्या मोठ्या त्याला आग्या माशा म्हणतात. इंग्रजीत त्यांना एपिस डॉर्सेटा म्हणतात. तर त्यांचं कॅरेक्टर कसं आहे की they prefer height, they prefer light, they are more ferocious in nature. थोड्या तापट स्वभावाचे असतात, त्यामुळे आपण त्याला पेटीत ठेवू शकत नाही. कारण की ते मग त्याच्यापेक्षा थोड्या लहान असतात, त्याला फुलोरी माशा म्हणतात. पण ती माशी सुद्धा पेटीमध्ये राहू शकत नाही, कारण काही त्याचे कॅरेक्टर थोडे वेगळे. पण काही माशा म्हणजे ज्याला सातेरी माशी म्हणतो आपण, तर ती पेटीत राहू शकते. नेचरमध्ये जर जंगलात गेला तर झाडाच्या ढोलीत कडे कपारीला ते असते, तर आपण त्या पकडून सुद्धा आपण त्यांना पेटीत आणू शकतो. तर एका पेटीमध्ये 3 प्रकारच्या माशा असतात: राणी माशी, कामकरी मासे आणि ड्रोन्स म्हणजे ज्याला नर म्हणतात. आणि एका पेटीमध्ये जवळपास 30,000 ते 40,000 माशा असतात. 30,000 ते 40,000 पेटीमध्ये. ओके. तर त्या
त्याच्यामध्ये मग त्यांची विभागणी केलेली असते. एक मात्र राणी माशी असते. तिचं काम असतं फक्त अंडी द्यायचं, बरं. फक्त अंडी द्यायची. मग दुसऱ्या असतात कामकरी माशा म्हणतात. ह्या कामकरी माशा स्टराईल म्हणजे नायदर मेल नॉर फिमेल ह्या असतात आणि त्या फक्त कामच करत राहतात. आणि काही ड्रोन्स म्हणजे नर असतं, ते फक्त राणीसोबत मेटिंग करतात आणि मेटिंग झाल्यानंतर ते मरून जातात. त्यांची संख्या सुद्धा कमी असते आणि मधमाशा सुद्धा त्यांना गरज असेपर्यंतच ठेवतात, कारण की ते मध गोळा करत नाही, ते काहीच नाही. व्हेराज मधमाशींनी गोळा केलेलं मध ते आपले संपून टाकतात. म्हणून राणीसोबत मेटिंगचं काम झाल्यावर त्या ड्रोन्सला, त्या नराला ह्या ज्या बाकीच्या माशा आहेत त्या त्यांना हाकलून लावतात. बरं. आपल्याकडे बघा, म्हणजे मधमाशा आणि माणसामध्ये फार फरक आहे. आपल्याकडे जनरली नवरा दारू पिऊन आला पडला तरी त्याला गोंजारत राहतात. यांच्याकडे तसं नाही, तू काम नाही करता है तो निकाल जा. ही एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे, म्हणजे त्यांची जी स्वभाव पद्धत सांगितली. मधमाशांमध्ये तुम्ही जसं सांगितलं की राणी माशी असते आणि बाकी सगळ्या कामकरी माशा असतात. ही मधाची प्रोसेस काय आली की फुलावर जाऊन बसून आपल्या ह्याच्यातून, पण एखादं खाद्य मिळालं की असं वाचण्यात आलंय की मधमाशा देखील डान्स करतात, नृत्य करतात, तर ती काय पद्धत आहे? अगदी बरोबर. आता आपण थोडंसं याच्यावर येऊ. म्हणजे मी तुम्हाला 3 प्रकार सांगितले. ह्या 3 प्रकार आहे. तर जसे राणी माशी आहे, राणी माशी 17 दिवसानंतर आपल्या सेलमधनं बाहेर येते. कामकरी माशा आहे, ह्या 21 दिवसानंतर बाहेर येतात. तर ह्या ज्या मुख्य म्हणजे ह्या पेटीमध्ये, ह्या ज्या बॉक्समध्ये माशा असतात मोठ्या प्रमाणात, वर्कर्स बीज ज्याला आपण म्हणतो. आणि तुम्ही जे म्हटलं की खाद्यांचा शोध कसे घेतात, तर हे फार मजेशीर आहे की ह्या असंख्य माशामध्ये त्यांचं कामाची वाटणी, कामाची विभागणी इतकी पद्धतशीर केलेली असते, त्यांच्या वयानुसार ती बदलत जाते. ओके. उदाहरणार्थ 21 दिवसानंतर जेव्हा मधमाशी आपल्या ह्याच्या बाहेर येतं, मी तुम्हाला दाखवू शकतो. आता उदाहरणार्थ, आता हे कामकरी माशांचं ही पोळ असतं, ही पेटी आहे, याच्यामध्ये त्या राहतात आणि हा समोरचं गेट आहे, तिथून जाणं येणं करता. इथे मी जिवंत माशा आणू नाही शकलो म्हणून तुम्हाला. तर आता तुम्ही हे बघू शकता की हे सेल आहे, ह्या सेलमधनं या सगळं सेल आहे कामकरी माशांचा. 21 दिवसानंतर हे पिल्लं बाहेर पडतात. तर आता जेव्हा 21 दिवसानंतर ती बाहेर आल्यावर काय होतं, पंखात जोर नसतं, काही करू शकत नाही. तर मग त्यावेळेला काय करतं, ते इतर ज्या अळ्या असतात किंवा इतर अंडी पिल्ली असतात ते त्यांचं नर्सिंग करतात. त्यांचं ते नर्सिंग करतात. मग थोड्या दिवसांनी थोडे मोठ्या झाल्या की त्या ह्या दाराशी येतील, इथे स्काउटिंगचं काम करतात. त्या चेक करतात की इतर माशा काम करतायत की नाही, नसेल तर ते त्यांना वापस पडतात. मग नर्सिंग करतात, स्काउटिंग करतात. मग काही माशा अशा असतात की त्या फक्त जागा शोधण्याचं काम करतात की इथला या परिसरातलं खाद्यान्नाचा साठा कमी झाला तर आपण कुठे जायचं. तर त्या स्काउट बीज किंवा सर्चर बीज असतात, त्या जागा शोधत असतात की कुठे फ्लोरा आहे, काय आहे. आणि त्यांना जागा मिळाल्यावर ते येऊन राणी माशीला इन्फॉर्म करतात की असं असं फ्लोरा इथे आहे, आपल्याला काही दिवसांनी स्थलांतर करायचं. आता तुम्ही म्हटलं की खाद्यान्नाचं, आता काही ज्या फूड सर्चर म्हणजे खाद्यान्न शोधत असतात, तर खाद्यान्न शोधताना त्यांना जेव्हा बंपर क्रॉप असं जर मिळालं तर काय करतात, त्या तिथे जाऊन आपल्या पायामध्ये पराग, नेक्टर ते घेऊन येऊन आतमध्ये मधमाशांना सांगतात की तू ह्या एरियात जा, इकडे खाद्यान्नाचा साठा आहे. ओके. आणि मग सगळ्या माश्या तिकडे जातील. त्याच्यातही त्यांना जर कळलं ते दिशा दाखवतात. आणि जरी नाही कळलं तर मग एक प्रकारे त्या डान्स करतात, शोईंग द डिरेक्शन ऑफ दॅट व्हेरी फूड. त्याला वॅकटेल डान्स म्हणतात. ओके. आणि एवढे नाही झालं तर त्या खाद्यान्नाच्या तिथे जाऊन ते आपल्या शरीरातील एक फेरोमोन्स असतात, म्हणजे एक संकेत, ज्याला काय म्हणू आपण, संकेत गंध असतो, तो तिथे टाकतात. आणि मग मधमाशा तिथे जाऊन
परत ते घेतात. माणसाचं तसं नाही. आपल्याला एखादं असं गबाड काही मिळालं, आपण काय करू, थोडंसं त्यातलं घेऊन येऊ, इकडे तिकडे परत दुसरे आपण जाऊ, पण आपण इतरांना सांगत नाही. मधमाशांचं तसं नाही. त्या सगळ्या त्यांच्या टीमला सांगतात की ते तुम्ही घेऊन या आणि मग आपण त्यांच्या दुष्काळ पिरियडामध्ये त्याला स्टोअर करून ठेवू. तर ही त्यांची कम्युनिकेशन स्किल जी आहे ही फार महत्त्वाची आहे. ओके, म्हणून त्याला डान्स मधमाशा डान्स त्याला वॅकटेल डान्स म्हणणं, म्हणजे 8च्या आकारात त्या डान्स करतात. म्हणजे कुठे डायरेक्शन्स आहे, काय आहे. ओके. आणि तसंच राणीमाशीचं आहे. राणीमाशीचं कसं असतं की राणीमाशी 17 दिवसानंतर आपल्या सेलमधनं बाहेर येते. बरं. सेलमधून बाहेर आल्यावर 2 किंवा 3 दिवस ती आपल्या या पेटीमध्ये वावर करते आणि वन फाईन मॉर्निंग जेव्हा वेदर वगैरे चांगलं आहे ती आपल्या पेटीच्या बाहेर उडान घेते. बरं. बाहेर हवेत. कशासाठी? टू गेट मेट विथ द ड्रोन. त्या नरांसोबत समागम करायला ती हवेत जाते. आणि मग त्याच्यासोबत हे जे नर असतात ज्याला आपण ड्रोन्स म्हणतो, हवेतच तिची मेटिंग होतं. 1, 2, 5, 6, 7, 8 अशा. आणि मेटिंग झाल्यानंतर ते ड्रोन मरून पडतात खाली. ओके. आणि मग ती राणीमाशी आपल्या पेटीमध्ये येते. ओके. ती राणीमाशी पेटी मध्ये येते. मग ते वर्कर्स जे असतात त्याची साफसफाई वगैरे सगळं करतात आणि त्याच्यानंतर ते 2 किंवा 3 दिवसानंतर ती राणी एगलिंग स्टार्ट करते आणि तिची कॅपॅसिटी असते 500 ते 700 पर डे. बरं. याच्यासाठी वातावरण कुठल्या भागातलं पूरक असतं? म्हणजे त्यासाठी काही स्पेशल आहे का? किंवा आता तुम्ही सांगितलं की मेळघाटात खूप मोठा प्रकल्प आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील हे साध्य होतं का? शक्य आहे का? पश्चिम महाराष्ट्रात आहे, होतंय ना. बघा आता महाबळेश्वरला गेलं तर लोक करतात, पण मुळातच हा व्यवसाय असा आहे की याला मायग्रेशन, स्थलांतराची फार गरज आहे. आता बिहारमध्ये बघा, मी जसं तुम्हाला लिचीचं सांगितलं, लिचीचा बहर झाल्यानंतर ती लोक लिचीचं फ्लो घेतल्यानंतर ती लोक सरसोच्या शेतीवर जातात, मग पुढे सूर्यफुलावर जातात आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे जास्त प्रोडक्शन मिळू शकतं. पण मायग्रेशन हे करावं लागतं आणि एकाच ठिकाणी मला एक सांगा, एका ठिकाणी तुम्हाला 12ही महिने फुलोरा तर मिळणार नाही ना. आपण सरकारी नोकरीत असताना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होतो, बदली होते ना आपली. तसं जरी आपण हे घेतलं, इथला फुलोर संपला की आपण दुसरं घेतलं, त्याला प्रोफेशनली घ्यायला पाहिजे. आणि तसं घेणारे लोक आहेत. असे पण लोक आहेत ते फक्त स्थलांतरच करत राहतात, पूर्ण एरियाचा सर्वे करतात. आज कुठे सरसो आहे, कुठे सूर्यफुलं आहे, काय ह्याच्यापासून तुम्हाला चांगल्या प्रकारे मध मिळतं. आणि मध तर आहे, आपण आता फक्त मधाबद्दलच बोलतोय, पण मधाच्या व्यतिरिक्त असे अनेक प्रॉडक्ट आहेत. जसं मी तुम्हाला मग सांगितलं की राणीमाशी मेटिंग होऊन एकदा येते आणि ती एगलिंग स्टार्ट करते, अंडी स्टार्ट. तिची कॅपॅसिटी असते 500 ते 600 पर डे. आता प्रश्न आहे, मग ती कधीच बाहेर जात नाही, कधीच काही खात नाही, कधीच काही पित नाही. बरोबर. हा तुम्ही नाही विचारला नाही, पण मलाच त्याची सांगायचं आहे. तर मग तिला एवढी एनर्जी कुठून मिळते, इतकी शक्ती कुठून मिळते? तर तिला ती शक्ती कुठून मिळते? तर ह्या ज्या वर्कर बीज असतात, कामकरी माश्या आहेत, ह्या कामकरी माशांच्या डोक्यामध्ये एक हिप्पोफिरेंजियल ग्लँड नावाची ग्रंथी असते. बरं. हिप्पोफिरेंजियल ग्लँड. आणि त्या ग्रंथीमधून रॉयल जेली, ज्याला राजस अन्न म्हणतात, रॉयल जेली नावाचा पदार्थ स्त्रवत असतो आणि ते त्या माशांना भरवीत असतात. तुम्ही पेटी उघडून जरी बघितलं ना की ती राणी माशी इज सराउंडेड बाय द अदर बीज आणि त्या तिला भरवीत असतात. तर ती राणी माशी ती खात जाते आणि लेईंग करत जाते, म्हणून तिला एवढी शक्ती मिळते. आज रॉयल जेली हा जो पदार्थ आहे, त्याचे टॅबलेट्स बनतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत ही 80,000 रुपये किलो आहे. हे मी आणलंही आहे, तुम्हाला दाखवतो. हे तुम्ही बघू शकता, हे रॉयल जेलीचे टॅबलेट्स आहे. तर मग प्रश्न असा आहे की याच्यावर बराच रिसर्च झाला. जर राणी माशी एवढं हे करू शकते, एवढं हे, मग आपण रॉयल जेली का तयार करू शकत नाही? म्हणून याच्यावर बराच रिसर्च झाला आणि आज आपण रॉयल जेलीचं प्रशिक्षण देतो. आणि रॉयल जेलीसुद्धा म्हणजे हे बी कीपर्स, मधपाळ
प्रोड्यूस करतात. त्याच्या टॅबलेट्स बनतात. त्याच्या टॅबलेट्स बनतात आणि ते मार्केटमध्ये जेवढे मोठे मोठे पर्सनॅलिटीज आहेत, ग्रँड पर्सनॅलिटीज आहेत, ते रॉयल जेली खातात. आणि त्याचा काय हेल्थसाठी काय? त्याचा हेल्थ म्हणजे मोस्ट न्यूट्रिशियस सबस्टन्स तुम्हाला सांगतोय की आता जसं कामकरी माश्या राणीला भरवत असतात, तसंच त्या अंडी दिल्यानंतर त्यातनं जो लार्वा येतो त्या लार्व्याला सुद्धा ते भरवीत असतात. ओके. आणि ह्या माश्या डिसाईड करतात की ह्याच्यातनं राणी माशी पैदावार करायची आहे की वर्कर बीज. मग त्याप्रमाणे ते त्याचं पर्सेंटेज वाढवतात आणि कमी करतात. त्या लार्व्याला जास्त जास्त प्रमाणात रॉयल जेली दिलं तर त्यातून क्वीन निघते. मग आज म्हणून हे तंत्र एवढं डेव्हलप झालं आहे की आम्ही आर्टिफिशियल सेल्स बनवून लार्वा ग्राफ्ट करतो आणि क्वीन सेल बनवतो. इतर माशांना वाटतं की ह्यातनं क्वीन येते म्हणून ते त्या लार्व्याला, त्या अळीला जास्त रॉयल जेली भरतात, जास्त रॉयल जेली भरतात, म्हणून त्यातनं ते क्वीन येतं. तर असं ते ह्या क्वीनसुद्धा आर्टिफिशियली तयार केल्या जातात आणि त्याच्यातूनच रॉयल जेलीसुद्धा घेतल्या जातात. चायना इज द बिगेस्ट प्रोड्युसर फॉर रॉयल जेली. सेकंड इज अ थायलंड. ओके. भारतामध्ये नाही अजून तसं? भारतामध्ये आहे पण एवढं मोठ्या प्रमाणात म्हणजे अजून मधमाशी म्हणजे आपण मधापर्यंत जास्त सीमित आहोत. अजूनही मला वाटतं की आपल्या अख्ख्या भारतात जास्तीत जास्त 5 ते 6 लाख मतपाळ असतील. यू टेक इट 10 लाख. 140 करोडच्या देशामध्ये 10 लाख बीकीपर्स आहेत. इट्स अ जस्ट ड्रॉप इन द ओशन. समुद्र में खाक ज्याला म्हणतात ना. वेअरएज बाहेरच्या देशामध्ये आता मी मागे थायलंडला गेलो होतो, मला वाटतं 2005 की 6ला, फक्त ह्या रॉयल जेलीच्या ट्रेनिंगसाठी. मला म्हणजे थँक्स टू माय ऑर्गनायझेशन त्यांनी मला डेप्यूट केलं होतं ह्याच्या रॉयल जेलीचं ट्रेनिंगसाठी. तर तिथे मी पाहिले काही मतपाळ आहे ते फक्त रॉयल जेलीज प्रोड्यूस करतील, काही मतपाळ आहे ते फक्त मधच घेतील, काही मतपाळ आहे फक्त पोलनच गोळा करतील. मग त्याच्या पेटे वेगळे असतात का? नाही, काहीच नाही. टेक्नॉलॉजी वेगळी असते. पेट्या सेम, माश्या सेम. बरं. कसं आहे टेक्नॉलॉजी. आता मी जसं तुम्हाला सांगितलं की मधमाशी आपल्या पायामध्ये पराग आणते, पोटामध्ये हनी आणते आणि हा पराग सुद्धा ती आपल्या ह्याच्यामध्ये स्टोअर करते, या सेलमध्ये स्टोअर केल्यानंतर त्याला मधासोबत त्याला पोलन पेलेट म्हणतात, मिसळून ती आपल्या पिल्लांना खायला देते. पण जर त्या एरियामध्ये पोलन जास्त मोठ्या प्रमाणात मिळत असेल तर आपण हे पोलन गेटवरच आपल्याला एक ट्रे मिळतो, ते आपण पोलन सुद्धा कलेक्ट करू शकतो आणि हे पोलन सुद्धा मोस्ट न्यूट्रिशियस. ह्या पोलनचे टॅबलेट्स बनतात आणि खेळाडूंना खाण्यासाठी दिले जातात. म्हणजे आणि हे पोलन मधापेक्षा सुद्धा महाग आहे. म्हणजे या प्रक्रियेमध्ये जे उत्पादनं तुम्हाला मिळतात ही सगळी मधापेक्षा कॉस्टली आहे. पण इथं जागा आहे, म्हणजे व्यवसाय करणाऱ्याला जागा येतं, खूप जागा आहे, खूप स्कोप आहे. आणि भारत एवढा विशाल देश आहे जिथे एवढी बेकारी आहे, बरोबर, उद्योगाची वानवा आहे त्यावेळेला, आणि जिथे एवढी गरिबी आहे. म्हणून ज्याच्याकडे शेती नाही तोही करू शकतो, ज्याच्याकडे शेती आहे तोही करू शकतो, ज्याच्याकडे पैसा नाही तोही करू शकतो आणि बिना भांडवलचाही करू शकतो. सध्याची परिस्थिती बघितली सर फार घातक आहे. म्हणजे रोजगार नाही, जॉब्स नाहीत मुलांना. तर तुम्ही आता व्यवसायाचा विषय काढला म्हणून तुम्ही त्यातले तज्ज्ञ आहात आणि असं प्रशिक्षण देऊन आपल्या विविध मुलांना किंवा युवकांना याबद्दल सगळी माहिती देऊन त्यांना काही प्रशिक्षण देता येईल का, याच्यावर काहीतरी नियोजन करायला हवं. नाही, चांगला प्रश्न आहे तुमचा. आणि अगदी कळीचा मुद्दा आहे रोजगार. तर याविषयी खादी ग्रामोद्योग आयोगातर्फे प्रशिक्षण चालवले जातात, पण जे आहेत ते पुरेसे नाही. यासाठी आता आमचे काही असे रिटायर्ड झालेले लोक आहेत. आम्ही 1-2 कॉलेजसोबत आमची चर्चा चालू आहे की का न तुम्ही तिथे हे तुमच्याकडे रेडीमेड विद्यार्थी आहे, आम्ही तिथे येऊ, प्रशिक्षण देऊ, बाकीच्या काय योजना आहेत त्याही समजून देऊ. म्हणजे मला तर हे म्हणायचं आहे की आजकाल इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे असतं आणि त्यांनी आपली ती डिग्री पास केली की कंपनीज तिथे येतात, त्यांचा बायोडेटा वगैरे घेतात. हे त्यांच्यासाठी झालं, पण सर्वसामान्यांसाठी काय? तर आमचं म्हणजे माझं तर अशी योजना आहे की त्या मी इव्हन आर्ट
कॉमर्स कॉलेजमधल्या सुद्धा आजकाल कसं आहे, म्हणजे एक फॅड आहे काय, सायन्स किंवा इंजिनिअरिंग असेल तर तो म्हणजे त्यालाच व्हॅल्यू आहे असं नाही. पॉलिटिकल सायन्स घ्या किंवा वाणिज्य घ्या, ह्या सगळ्याचीच आपल्याला गरज आहे. पण म्हणतात ना, असं एकाच्या मागे लागलो तर आपण तिकडे शिकवतो आणि जसं त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे. तर म्हणून आता माझ्या बऱ्याचशा कॉलेजसोबत असं हे पण चालू आहे की त्यांनी हे प्रशिक्षण राबवावं, आम्ही तिथे येऊ आणि त्याच वेळेला त्यांना गव्हर्नमेंटच्या काय योजना आहेत, तुम्ही असं करा. जसं खादी ग्रामोद्योगाच्या योजना आहेत. खादी ग्रामोद्योगामध्ये PMEGP एक योजना आहे, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. त्यामध्ये आम्ही 1 लाखापासून 10 लाखापर्यंत कर्ज देतो विथ 35% सबसिडी. म्हणजे आज 10 लाख तुम्हाला जर दिलेत तर त्यातले 3,50,000 ही तुम्हाला ग्रांट राहील, तुम्हाला 6,50,000च वापस करावं लागेल. पण होतं काय, ह्या योजना पोरांना समजून द्यावं नाही आणि योजना समजवण्यापूर्वी त्यांचं प्रॅक्टिकली तुम्ही त्याला ट्रेन करणं गरजेचं आहे. तुमचा बायोडाटा वाचताना माझ्या लक्षात आलं की तुम्ही देशातल्या जवळजवळ सगळ्या राज्यांमध्ये गेलाय. होय. तुम्ही त्या उद्योगात आहात म्हणून किंवा तुम्ही त्या विषयावरचे तज्ज्ञ आहात म्हणून फरक काय दिसतो महाराष्ट्र आणि इतर राज्यामध्ये? ह्या मधमाशी पालनामध्ये फरक काय आणि किती दिसतो? बघा, महाराष्ट्रामध्ये आज तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये एवढा स्कोप आहे. आपल्याकडे 34 लाख हेक्टर जमीन ही बॅरन आहे महाराष्ट्रामध्ये. बरं. तर ह्या बॅरन लँडमध्ये सुद्धा योग्य प्लांटेशन केलं म्हणजे या व्यवसायाला पूरक प्लांटेशन, जसं जांभूळ आहे, शेवगा आहे, बरेचसे हे पूरक प्लांटेशन केलं तर आपल्याला म्हणजे हा व्यवसाय चांगल्या तऱ्हेने फोपावू शकतो. बिहारमध्ये कसं अल्टरनेट पिकं येतात. तर आता उदाहरणार्थ मोहरी ते मोठ्या प्रमाणात येतात. मोहरी म्हणजे सरसो, तर त्यामधनं तुम्हाला मध खूप मिळतं. त्यानंतर सूर्यफूल आहे, तेलबिया आहे, तीळ आहे, असं बरंच आहे. त्या फुलोरा हा जास्त आहे. तर आपण आपल्याकडे फुलोरा डेव्हलप करायचा प्रयत्न करायला पाहिजे. तसंच ज्या माशा आहे त्याचं संवर्धन होणं फार गरजेचं आहे. या संवर्धनावरून मला एक थोडीशी माहिती द्या वाटतं की मेळघाटमध्ये मला वाटतं हे 90-92चं हे आहे की तिथल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनी असं इन्फॉर्म केलं की पण चर्चा होती की त्यांच्याकडे जे जंगल आहे त्यामधले जे फॉरेस्ट प्रोड्यूस आहे, जंगलातील उत्पाद आहे ते ड्रास्टिकली रिड्यूस झाले, म्हणजे संपले. मग त्याच्यावर बरेच चर्चा झाली, पाहणी करण्यात आली, सर्वे करण्यात आलं की काय एक्झॅक्टली रिझन काय. मग बऱ्याच लोकांनी वेगवेगळी उत्तर दिली. कोणी म्हणाले डिफॉरेस्टेशन झालं याचं, कोणी म्हणाले इथे जंगलं जाळली वगैरे वगैरे, कोणी म्हणाले म्हणजे वाहनं वाढले. एक तर ऑब्झर्वेशन असं होतं की वाहनं वाढले, मग वाहनामधनं जो धूर येतो त्या धुरामुळे पानांचा स्टोमॅटो, म्हणजे पानं ही श्वास कशी घेतात त्याला स्टोमॅटो म्हणजे हे असतं, त्याद्वारे ते श्वसन क्रिया, तर ते स्टोमॅटोज ज्याला म्हणतात ते दाबल्या गेले वगैरे, असे खूपसे होते. आणि त्याच्यातच एक ऑब्झर्वेशन असं होतं की येथील ज्या लोकल बीज आहे, ज्याला एपिस डॉर्सेटा किंवा आग्या माशा आहे, ह्यांना नष्ट केल्यामुळं इथल्या जंगलातील परागीभवन होत नाही, म्हणून इथलं फॉरेस्ट प्रोड्यूस हे ड्रास्टिकली रिड्यूस झालं. मग हाच धागा पकडून खादी ग्रामोद्योग आयोगाने तिथे एक प्रशिक्षण दिलं. तिथे फक्त आग्या माशावर तर तिथले जे लोक होते, तिथली जी ट्रायबल कम्युनिटी आहे, म्हणजे कोरकू वगैरे, तर ते काय करायचे, आग्या माशा अशा दिसल्यात, तुम्ही बघू शकता, हे आग्या माशाचं पोळ आहे. आता हे पोळ आहे, तर हे पोळ असं असलं, यावर बिया मधमाशा वगैरे राहायच्या. तर ते काय करायचे, असं टेंबा लावून त्याला जाळून टाकायचे आणि मग ते केल्यानंतर त्याला पिळून काढायचे. पिळून काढायचे. पण अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला, 1.5-1.5 पाव मधासाठी तुम्ही पूर्ण तो परिवार नष्ट करायचा. पण अभ्यास जर केला तर लक्षात येईल, आग्या माशा ज्या असतात ह्याच्या एका बाजूलाच मध असतं, इथे या बाजूला. ओके.
मग ह्या बाजूचं मध काढ आणि इतर ठिकाणी त्याची पिल्लावळ असते आणि मग फक्त एवढं मध काढण्यासाठी तुम्ही त्यांचं ते पूर्ण नष्ट का करता आणि ते नष्ट केल्यामुळे त्याचा जंगलावर कसा परिणाम झाला. मग आम्ही काय केलं की त्यावेळेला योगायोगाने खादी ग्रामोद्योग आयोगाला आम्हाला UNDP तर्फे काही प्रोग्राम सँक्शन झाले होते. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट फंड आम्हाला ते मिळाले. तर आम्ही तिथे प्रशिक्षण चालू केलं. त्यांना फक्त समजून सांगितलं की फक्त एवढा भाग कापा, एवढा भाग कापल्यानंतर काय होते हे मध तुम्हाला मिळतं. इथे मधमाशा मरत नाही आणि कालांतराने त्या मधमाशा हे पूर्ण भरून घेतात आणि इकडनं येणाऱ्या माशा त्यांचं प्रपोगेशन होतं. म्हणजे अगदी सिम्पल सायंटिफिक इनपुट तिथे आम्ही दिला. मधमाशा पण वाचल्या, मध पण मिळालं आणि वनांचं संवर्धन सुद्धा झालं. ह्यासाठी तिथे प्रगती बहुउद्देशीय संस्था म्हणून त्याला राष्ट्रपती अवॉर्ड मिळाला. आज तिथे आम्हाला म्हणजे मला गर्व वाटतो. आम्ही जवळपास 500 लोकांना प्रशिक्षित केलं आणि तिथून हे लोक मध काढतात. आज त्या मधाला बाहेरच्या देशात ऑर्डर आहे. म्हणजे जपानमध्ये ते लोक होते. त्याबद्दल वाचलं, त्यात तुमचं खूप मोठं योगदान आहे. तुमचं नाव पण वाचलं तिथं की त्यासाठी सगळं उभं करण्यासाठी फार मोठं परीक्षण आहे. तर सगळं काही अवेलेबल आपल्याकडे आहे. आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक थोडासा वैज्ञानिक दृष्टिकोन आपण ठेवायला पाहिजे. तो जर ठेवला, आता पूर्वी आता तो त्यांचा दोष नाही, ते त्याला जाळायचे आणि तिथून ते मध काढून आपलं कसं तरी छोट्या दारूच्या बॉटलमध्ये ते विकायचं. असंच केलं जातं, म्हणजे जाळलंच जातं. जाळायचे ते, पण आता जाळायची गरज नाही. तुम्हाला मी जसं सांगितलं तेवढा फक्त पोर्शन मधाचा काढून घ्यायचा आणि मधमाशा बघतात की इथलं मध कोणी घेतलंय ते परत भरतात आणि बाकीच्या ज्या माशा असतात, जी पिल्लावळ असते ती पुन्हा वाढते ना. आणि हेच जर नष्ट केलं तर वनांचं परागीभवन नसतं झालं. म्हणून आयन्स्टाईननी सांगितल्याप्रमाणे हे खरं होतं. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की मधमाशीला वाचवणं हे किती गरजेचं आहे. बरोबर. मधमाशा किती धोकादायक असतात, म्हणजे चावल्यानंतर अंग सुजतं किंवा माणूस दगावतो असंही म्हटलं जातं. किती खरं आहे, किती खोटं आहे? आपण मधमाशांच्या म्हणजे मधाबद्दल तर बरंच बोललो, मधमाशांच्या प्रॉडक्टबद्दल बोललो. आता तुम्ही एकदम दगावण्यावरच म्हणला तर आपण त्याच्यापासूनच सुरुवात करू. म्हणजे डंख, मधमाशीचा डंख. मधमाशीच्या डंखाच्या 1 ग्राम पावडरची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात $300 आहे. $300. आज डॉलरचा रेट काय आहे बघा. तर त्याचे इंजेक्शन्स केले जातात आणि हा जो डंक आहे हा संधिवात, माझ्याकडे लोक येतात संधिवात वगैरे दूर करण्यासाठी, जे त्यांना बरा होतो, जे लावून घेतात. बघा क्रेल्स बी किपिंग एक पुस्तक आहे क्रेल्सने लिहिलेलं आणि FAO फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशननी त्याला पब्लिश केलेलं आहे. बी किपिंग प्रॉडक्ट्स म्हणून तर त्यामध्ये त्या म्हणजे अदर प्रॉडक्ट्स पूर्णपणे मला एक्झॅक्टली नाव आठवत नाही, त्या युटिलिटी ऑफ बी किपिंग प्रॉडक्ट्स असं नाव आहे. ते FAOनी फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनने ते रिलीज केलेलं आहे. लेखक क्रेल आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही जर बी व्हेनमची जर म्हणजे त्याला व्हेनम म्हणतात डंक, पूर्ण युटिलिटी दिली आहे की त्याचं जर ॲनालिसिस केलं त्याच्यामध्ये डोपामिन आणि ॲपॅमिन हा सुद्धा घटक आहे. हा सुद्धा घटक आहे. आज बी व्हेनमचे जे हा जो डंक आहे ह्याला असं म्हटलं गेलं म्हणजे त्याच्यावर स्टडी चालू आहे. कॅन्सर सेलवर सुद्धा त्याचा रिसर्च चालू आहे, म्हणजे उपयोगी कसा राहील. ओके. मला एक म्हणजे गुडघेदुखी, ऑर्थरायटिस ज्याला म्हणतो किंवा रुमॅटिझम, याच्यावर हे काम होतं. तर तुम्ही जेव्हा म्हटलं की किती धोकादायक आहे, आता जिथपर्यंत धोकादायकचा प्रश्न येतो की कसं असतं, असं म्हटलं अति सर्वत्र नास्ते. अल्कोहोल अप टू सम क्वांटिटी इट इज गुड फॉर द हेल्थ, पण ते अति घेतलं तर माणूस ढेर होतो. इट इज लाईक दॅट. होतं काय की आता कडेकपारीला किंवा एखाद्या पिकनिक स्पॉटला आपली मुलं जातात, मुलं उत्साही, आणि आपली पिकनिक म्हणजे काय म्हणतात डान्स, म्युझिक याच्याशिवाय ही मुळीच नसते.
आपण फक्त एवढं तरी एथिक वापरायला पाहिजे की आपण इतरांच्या काय म्हणतात त्याला, इतरांच्या आवासात जातोय. तो आवाज किंवा तो परिसर तुमचा नाही आहे, तो तुम्ही दुसऱ्यांच्या याच्यात जाता, तर त्यांचे नियम तुम्ही पाळायला पाहिजे. त्यांना काय पाहिजे, शांतता पाहिजे, त्यांना डिस्टर्बन्स नाही पाहिजे, त्यांना कुठेही अशी आग वगैरे लागलेली नको, धुवा नको. तुम्ही सरळ सरळ त्यांना, आज वनचर प्राण्यांचं काय झालंय, आपण म्हणतो वाघ किंवा चित्ता आपल्याकडे यायला लागले कारण की आपण त्यांच्या परिसरात घुसायला लागलो. ह्या वन्यजीवाबद्दल तर असं म्हणतात की जंगलातली काडी जरी पडली तर वाघाला असं ऐकू येते आणि तो अस्वस्थ होतो, तो अस्वस्थ होतो, डिप्रेशनमध्ये जातो, इथपर्यंत काही म्हणजे वैज्ञानिकांनी म्हटलेलं आहे. आणि आज हे होतं की ताडोबाच्या जंगलामध्ये आपण म्हणजे काय म्हणतात त्याला, अनेक सफारी अरेंज करतो. मला एका वैज्ञानिकासोबत मी बोललोय, तर अगदी काही दिवसापूर्वी मी अमरावतीला गेलो होतो आणि अमरावतीच्या ते बांबू हाऊस आहे, तिथे काही कामानिमित्त मी गेलो. विषयांतर होते पण मी सांगतो, त्या निमित्तानं लोकांना कळू द्या. तर तिथे गेलो, आम्हाला काही घ्यायचं होतं, नेहमीप्रमाणे तिकीट काढली, पण तिथे जे आउटलेट होतं तिथला तो बांबू कलाकार वगैरे जो कोणी असेल तो नव्हता, दुकान बंद होतं. मग त्याला फोन केला, अरे बाबा असं असं आहे, आम्हाला काही त्या बांबूच्या वस्तू घ्यायच्या आहे. नाही मी आता असं आहे तसं आहे. म्हटलं मी पुण्यावरनं आलो. तर म्हणे नाही आता तुमच्या दुकानाचं रिनोव्हेशन चालू आहे. मी तिथेच होतो, दुकान बंद होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मी म्हटलं वॉशरूममध्ये गेलो, धो पाणी चाललं होतं, धो पाणी वाहतो. मग मी तिथल्या वॉचमनला सांगितलं, अरे तिथलं पाणी वेगळं मत, अरे नाही साहेब, त्याचं उत्तर होतं, सॉरी हा विषयांतर होता पण मी सांगतो. हां, तर तो म्हणा नाही साहेब ओके आहे. आणि उधर आणि त्यांनी पर्टिक्युलर कम्युनिटीचं नाव घेतलं. मला खूप वाईट वाटलं. वो लोग आते हैं और वो तोटी निकाल के चले जाते हैं. तर माझ्या मनात आलं की बघा, तो वॉचमन पण तो सुद्धा कोणी काढलं किंवा काय केलं किंवा तिथे त्याच्यावर योग्य उपाय करावं ते सोडून अमके लोक येतात ते काढून जातात. पण ॲज अ वॉचमन त्याचं काम काय, रोल काय होता, काहीच नाही. आणि पाणी वाया जातं. मग नंतर मला तिथे एक बोर्ड दिसला. म्हटलं कोणाला बोल, म्हणे मी म्हटलं अरे कुठे आहे, असा उदर हो गया. तर मी तिथला तो फोन नोट केला. तर एक सुमेध गवई म्हणून एक वनसंरक्षक तर नव्हते, पण ते तिथल्या फॉरेस्टच्या म्हणजे त्यांचं ते फिरता दवाखाना होता. म्हणजे जनावरं वगैरे काय म्हणतात त्याला बिमार झालीत किंवा कुठे काही ॲक्सिडेंट वगैरे झालं तर ते त्यांना रेमेडी पोचतात. म्हणजे फिरतं चिकित्सालय त्यांचं होतं. तर मी त्याला फोन केला, मला माहीत नव्हतं. म्हटलं यार असं असं आहे आणि तिथल्या याच्यात असं हे झालं. आणि मग त्यातूनच विषय निघाला. तर त्यांनी मला सांगितलं की सर हे आपण आता सफारी वगैरे अरेंज करतोय हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांच्या आवासात आपण जेव्हा जातो हे एवढे सेन्सिटिव्ह असतात की झाडाची काडी जरी मोडली तरी त्यांना आवाज ऐकू येतो आणि हे ॲनिमल्स डिप्रेशनमध्ये जातात. तर मला ते फक्त शेअर करायचं होतं. मग मी ही कंप्लेंट त्यांच्या RFOला केली. म्हटलं असं असं आहे, हे तिथे तर करायलाच पाहिजे, पण तुम्ही तुमच्या स्टाफच्या माध्यमातून हे हेट्रेड जे पुरतं की अमक्या सोसायटीचे लोक येऊन ते करून जातात, तुमचं तिथे रेमेडी करणं आहे ते आणि तिथला तो उपाय करणं आहे. असं हा विषयांतर झालं पण चांगलं होतं. कारण ते तर आता मला माहिती म्हणजे अमरावतीचं तुम्ही जसं याचं उदाहरण दिलं की आपण जंगलात जातो, ती फांदी तुटली तरी त्याला डिप्रेशनमध्ये जातो. हे मला त्यांच्याकडनं कळलं. म्हणजे सुमेध, मला प्रामुख्याने त्या माणसाचं नाव घ्यावं वाटतं, सुमेध गवई. आणि ते आपल्या इकडे पण होते, पण आता ते अमरावतीच्या बांबू हाऊस आणि अमरावतीच्या जंगलामध्ये म्हणजे फॉरेस्टच्याच लोकांना मदत करतात ते. आणि आपण त्यांची अख्खी जंगलं उद्ध्वस्त करतोय काय. आणि मधमाशांचं तसंच आहे. मधमाशांचं तसंच आहे. म्हणजे मधमाशांचं तर लोक म्हणजे कसं, आता माझ्याकडे कधी माझ्याकडे पेट्या ठेवल्या आहे, तर माझी एक सवय आहे की निदान आपण लोकांना डेमॉन्स्ट्रेशन करत राहावं. कशासाठी की त्यांच्या मनातली भीती जाईल. खूप लोक काय करतात, आपल्या घरी कुत्रा असतो ते दाखवतात, गाईला पिल्लू झालं ते दाखवतात. तसं मी माझ्याकडे मधमाशांच्या पेट्या लोकांना दाखवतो, तर ते एवढे घाबरतात. मग त्यांना मी सांगतो की हे कसं आहे काय आहे, त्यांना हातामध्ये हे देतो म्हणजे त्यांची भीती नष्ट व्हावी. मग ते म्हणते तुम्हाला चावत कसं नाही. म्हटलं त्याच्यामागे सायंटिफिक कारण आहे. त्याच्यामागे काय असतं की जेव्हा आपण फ्रेम हाताळतो तुम्ही घाबरलं नाही पाहिजे. आता
एखादी समजा ह्याच्यामध्ये पेटी असती आणि मी ही फ्रेम अशी धरली, पूर्ण माशा जरी इथे लागल्या, तुम्ही जर धरली तर होतं काय, तुम्ही मनातून घाबरलेले असतात, तुमचा हात थरथरतो. हात जरी तुम्ही स्थिर ठेवला तरी तुमच्या शरीरातून एक प्रकारचा गंध निघतो, अ सॉर्ट ऑफ ऑर्डर डेव्हलप फ्रॉम युअर बॉडी. आणि मग मधमाशा तुम्हाला, तो गंध भीतीचा की काय, कसला गंध निघतो? भीतीचा गंध तुमच्या शरीरात, त्यांना तो कळतो. हा तो कळतो, म्हणून त्या तुम्हाला स्टिंग्स करतात किंवा डंख मारतात. आज मी तुम्हाला सांगतोय की मी माझ्या चेहऱ्यावर पूर्ण मधमाशा सुद्धा बसवू शकतो. बर. अगदी ती राणी माशी जर इथे ठेवली, सगळ्या माशा इथे, कारण की मधमाशांच्या याचं राणी माशी असली, राणी जिथे जाईल तिथे त्या जातात. हो. तिथे त्या जातात. तुम्ही मधमाशांबद्दल जेवढं सांगताय ते एवढं इंटरेस्टिंग आहे. मला असं वाटतं आता की मग पृथ्वीवरचा सगळ्यात बुद्धिमान प्राणी मधमाशीच आहे की काय? अगदी बरोबर है ना. कारण राणी माशी तयार करणं हे माणसाला तर शक्यच नाही ना. माणूस आपला हा विषय पुढे जाताना तुम्ही सगळे प्रोडक्ट मांडलेत. आपला मगाशी विषय राहिला तर थोडा की ही सगळे मधमाशीपासून मिळणारे प्रोडक्ट आहेत. होय. ते थोडक्यात सांगा, एक एक प्रोडक्ट दाखवून काय आणि कशावर काम करतात. आता सगळ्यात पहिले मध आपल्याला माहितीच आहे. हो. हां, म्हणजे मधमाशी फुलावर जाते, त्यातली नेक्टर गोळा करते आणि आपल्या याच्यामध्ये स्टोअर करते. हो. तर ती स्टोअर करते म्हणजे काय करते, नुसतीच जेव्हा ती मध आपल्या फुलातून आणते त्यावेळेला त्यामध्ये 50% पाणी असतं. मग ती पाणी मग ती काय करते, आपल्या फॅनिंग, म्हणजे त्यामध्ये ते स्टोअर केल्यानंतर त्यात फॅनिंग करते, म्हणजे एक उष्णता निर्माण करून त्याचं ते पाणी इव्हॅपोरेट करते. म्हणजे 20% त्यात ती पाणी ठेवते. आणि तसंही जर नाही झालं तर मग काय करते, परत ते मध घेते आणि आपल्या त्या तोंडामध्ये घेतल्यावर त्याचं एक फिल्म तयार करतात, जसं आपण बुडबुडा जिभेवर करतो, आणि एक्सपोज टू द ॲटमॉस्फिअर, म्हणजे सो दॅट म्हणजे त्यामधलं पाण्याचं पर्सेंटेज कमी होईल, प्रमाण. आणि मग 20% आल्यानंतर ती त्याला पॅक करते. तर हे झालं मधाचं. मधाच्या नंतर तुम्हाला पोलन, ज्याला पराग म्हणतो, हे परागसुद्धा आपल्याला कमर्शियली कलेक्ट करता येतं. एक ट्रे असतो, तो तुम्ही समोर ठेवायचा. मधमाशी आपल्या मधमाशी जेव्हा पायामध्ये पराग घेऊन येतं की ते, म्हणजे त्या ट्रेमध्ये एक जाळी असते, तर त्या जाळीला अडकते आणि तर ते सुद्धा तुम्ही कलेक्ट करू शकता. ओके. तुम्ही बघू शकता की नॅचरल हे बी पोलन. आणि हे जे पोलन जे असतं, मी तुम्हाला सांगतो, हा पोलन तुम्ही म्हणजे न्यूट्रिशियस प्रॉडक्ट आहे. बरं. तो खाऊच सुद्धा शकता तुम्ही, म्हणजे तर जे स्पोर्ट्समन्स असतात त्यांच्याकरता हे पराग गोळा केल्या जातात आणि याचे पोलन टॅबलेट्स बनतात. तर हे सुद्धा तुम्हाला बाहेरच्या ह्याच्यात मिळते. आता मध झालं, मग जस्ट आता हे बघा, हा मस्टर्ड आहे, तुम्हाला अजून हा नारळाचा पोलन आहे. बरं. तुम्ही हे खाऊ सुद्धा शकता. यू कॅन टेस्ट इट. ह्याचे, कारण की याच्यात कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स असतात, बरेचसे कंटेंट याच्यामध्ये असतात. ओके. प्रोटीन्स असतात. बरं, हे झाल्यानंतर तुम्हाला एक तिसरा प्रॉडक्ट आहे, त्याला म्हणतात प्रपोलिस. बरं. होतं काय की ही जी पेटी आहे, हा जो बॉक्स आहे, याच्यामध्ये कधी छिद्र पडलं किंवा थोडंसं काही या ना त्या कारणाने थोडीशी पेटी पडली किंवा हे झालं, तर त्याची डागडुजी करण्यासाठी मधमाशा काय करतात, प्रपोलिस गोळा करतात. बरं. तर प्रपोलिस म्हणजे काय, प्रपोलिस गोळा करण्यासाठी मधमाशा काय करतात, झाडाची साल किंवा पेडिंकल म्हणजे फुलाची जी दांडी असते त्याला पेडिंकल म्हणतात. तर त्या दांडीवर असणारा चिकट पदार्थ ते गोळा करतात आणि आपल्या सलायवासोबत ते मिक्स करतात आणि फॉर्म्स अ गमी मटेरियल. ओके. हे बघ, अशा प्रकारचं हे गमी मटेरियल आहे. ओके. आणि त्या आणून त्या आपल्या बॉक्समध्ये पेस्ट करतात. बरं. तर हे प्रपोलिस सुद्धा तुम्ही मोठ्या प्रमाणात, त्याचं ट्रेनिंग आहे, मोठ्या प्रमाणात गोळा करू शकता. आर्टिफिशियल छिद्र तुम्ही एखादी जाळीवरती ठेवून द्या, अगदी सिंपल आहे. मधमाशांना वाटतं का अरे खूप छिद्र वगैरे आले, मग त्या सगळे छिद्र बुजून टाका. मग काय करायचं, ती जाळी काढायची, थोडंसं उन्हात ठेवायची आणि चाकूनी खरडून घ्यायचं. तर आता हे जे प्रपोलिस आहे, हे प्रपोलिस दातांच्या ट्रीटमेंट करता वापरण्यात येतं. बाहेरच्या देशामध्ये डेंटिस्ट
आता माझ्या मुलीनी सुद्धा, ती डेंटिस्ट आहे, तर तिने 20 पेशंटवर याचा अभ्यास केला आहे. जिंजायबल ट्रीटमेंट ऑफ टीथ असं काहीतरी तो प्रोजेक्ट प्लक्यू समथिंग, मला एक्झॅक्टली आठवत नाही. तर 20 पेशंटवर तिने तिचा पेपरसुद्धा पब्लिश झालेला आहे. मी त्याची कॉपी देईल तुम्हाला. तर हे प्रोपोलिस डॉक्टरांद्वारे म्हणजे आपल्या दातांच्या ट्रीटमेंट करता वापरण्यात येते. याच्यापासून पेस्ट बनते आणि हे सुद्धा खूप कॉस्टली आहे, खूप कॉस्टली आहे. त्याचं कारण हे की जेव्हा मधमाशा प्रत्येक झाडामध्ये तो एक प्रकारचा काय म्हणतात त्याला, ऑइल कंटेंट असतं त्याचं ते. आणि हे ऑइल कंटेंट तुमच्या दाताकरता जास्त उपयोग असतं. तर हे प्रपोलिस सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात म्हणजे कमर्शियली आपण त्याला कलेक्ट करू शकतो. ह्याच्या टॅबलेट्स बनतात, तुम्ही बघू शकता. ह्या प्रपोलिस टॅबलेट्स आहेत, हे बघू शकता. ओके, तुम्ही हे आणि हे सगळं बाहेर होतंय म्हणजे आपल्या इथं याची जागृती एवढी जागृती नाही. तुम्हाला सांगतोय की तुम्ही बाहेरच्या देशामध्ये जर गेलात, पर्टिक्युलर युरोपियन कंट्रीजमध्ये, तर युरोपियन कंट्रीजमध्ये तुम्हाला 2 काउंटर्स किंवा आउटलेट मिळतील. अल्कोहोलचे वेगवेगळे दुकान मिळतील आणि बी प्रॉडक्टचे. तर तिथे तुम्हाला रॉयल जेली टॅबलेट्स मिळतील, पोलन टॅबलेट्स मिळतील, प्रपोलिस मिळतील. हे मोठ्या प्रमाणात मिळतं. आता हे ह्याची आपण निर्यात कशी करतोय, म्हणजे किती प्रमाणात करतोय तुम्हाला माहीत असेल भारतातनं बाहेरच्या देशासाठी? आपल्याकडे निर्यात करण्यायोग्य एवढं नाहीच आहे ना. नाही. मधाचं होतं. मला असं वाटतं मी यावर जास्त बोलणार नाही. फक्त एकच सांगतोय की जेवढं मध उत्पादन आहे आपल्या देशात त्याच्यापेक्षा कागदावर कितीतरी जास्त आहे. म्हणून हा विषय मला घ्यायचा नाही. पण मला आज बघा, मला असं वाटतं आज ओव्हरऑल 5 वर्षापूर्वी 85,000 टन हे आपलं उत्पादन होतं. आज 1,25,000 टन आपलं उत्पादन आहे. पण त्याच्यापेक्षा कितीतरी पट आकडे जर बघितले वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटचे तर ते दाखवतात. हे एवढं लिमिटेड प्रॉडक्ट आहे, लिमिटेड फ्लोरा आहे, लिमिटेड कॉलनीज आहेत, म्हणजे लिमिटेड पेट्या आहे. आज मला असं वाटतं 20 ते 40 लाख, असं समजा की 40 लाख पेट्या असतील. 40 लाख पेट्यामधनं म्हणजे 30 लाखापर्यंत तुम्हाला त्या यायच्यात. एका पेटीचं उत्पादन तुम्ही 25 ते 40 किलो जरी दिलं, बघा किती होतं ते. मग इतर उत्पादनं येतात म्हणजे मग हा फिगर येतो कुठून? तर मला असं वाटतं त्यावर न बोललेलं बरं. प्रॅक्टिकली याच्यात पण आहे, जे आहे ते बघायला पाहिजे आणि लोकांना इन्व्हॉल्व करायला पाहिजे. बरोबर. तुम्ही आता आपण सगळं व्यवसायाबद्दल बोलतोय, तर आपण काहीतरी नियोजन करू. याला जोडून असा प्रश्न होता की रस्त्यावर आम्हाला बाटल्याच्या बाटल्या भरलेल्या दिसतात मधाच्या, कसं ओळखायचं ओरिजिनल काय आणि डुप्लिकेट काय? काय ही लोक काय करतात, जसं मी तुम्हाला म्हटलं ना, मला म्हणजे त्यांच्याविषयी बोलायचं नव्हतं, कारण की अगदी लिमिटेड लोक आहे, गरीब कम्युनिटी आहे, ते करतायत. पण ते जे करतात ते सुद्धा मध नाही आहे. कारण की ते असे तुम्हाला पोळ दाखवतात, असं हे करतात. आणि नंतर त्याला ॲनालिसिस करून बघा ना, तुम्हाला सरळ सरळ मिळेल काय. तर त्या ॲक्च्युली मी तर म्हणतो गव्हर्नमेंटने काय करायला पाहिजे, ते जे पोळं तोडून आणतात ना, पोळं तोडतात याचा अर्थ मधमाशा नष्ट करतात. त्याला सायंटिफिक रीतीने कसं वाढवायचं ते आपण बघायला पाहिजे. बरोबर. तर ऑथेंटिसिटी. आता समजा सामान्य माणसाला जर मध खायचं असेल तर काहीतरी क्रायटेरिया असेल की हा ओरिजिनल आहे किंवा हा डुप्लिकेट, काहीतरी प्रयोग असं आहे की अगदी ज्याला लेमॅन टेस्ट म्हणतात, की काचाच्या ग्लासामध्ये पाणी ठेवा आणि 1 चमचा त्यामध्ये टाका. तो न विरघळता खाली सेटल होतो. हा ओरिजिनल मध. पण आजकाल ओरिजिनलपेक्षा डुप्लिकेटच ओरिजिनल वाटायला लागतं झालेलं आहे. त्यामुळं कसं असतं, जोपर्यंत आपण लॅब टेस्ट घेत नाही, या उद्योगात सुद्धा आता विषय निघाला म्हणून सांगतो की असेही लोक आहेत. आता मी परवा आंध्रामध्ये गेलो होतो, नंदियाळ या जागी. रमेश म्हणून एक बीकीपर आहे, तो वेनम एक्स्ट्रॅक्शन करतो. बरं. वेनम एक्स्ट्रॅक्शन
म्हणजे हे जे डंख जो आहे ना त्याला ते गोळा करतो आणि त्याचा विचार आहे पुढे. तर तो कसं करतो ते बघायसाठी मी गेलो होतो. म्हणजे वेनम एक्स्ट्रॅक्टर एक ॲपरेटस असतं, ते मधमाशांच्या पेटीमध्ये ठेवलं आणि एक अल्टरनेट करंट त्याला दिला जातो 4 ते 5 व्होल्टचा. तर जसं मधमाशा त्याच्यावरून जातात त्यांना थोडंसं त्यांना करंट लागल्यावर ते एक आपला डंक तिथे ठेवतात, खाली काचाची प्लेट असते, मग ते आपल्याला कलेक्ट करता येतं. तो वेगळा भाग आहे. तर मी त्याच्याशी बरंच बोलत होतो. तर त्यांनी हे सांगितलं की सर यहाँ तो ऐसा भी है कि लोग शुगर फीडिंग देते हैं, मक्खी को लेने को लगाते, दूसरे दिन उसी शुगर को निकालते. म्हणजे असं पण होतं. बऱ्याचशा गोष्टी आता बऱ्याचशा व्यवसायात असं डुप्लिकेसी ही गेली आहे. आणि हे का झालेलं आहे की लोकांना पूर्ण नॉलेज असं नाही आहे, ज्याला बरोबर म्हणजे एपिकल्चर म्हणजे ह्या मधमाशा पालनाचं असायला पाहिजे ते नाही. बस काही हाऊ टू हँडल द बीज थोडंसं हे करतं आणि मग नंतर बाकीचं त्याच्या आंतरिक याच्यात त्याच्या मॅनेजमेंटमध्ये न जाता मग कसं तरी आपलं हे होतं. म्हणून ह्या व्यवसायात मधाचे प्रोड्युसरपेक्षा मधाचे विक्रेते जास्त वाढलेले आहेत. जितकं मध उत्पन्न पण होत नाही त्याच्या. ठीक आहे, आपण त्या विषयावर नको. त्या विषयावर आपण नाही बोलू. तर आपण प्रोडक्टबद्दल बोलत होतो. तर प्रपोलिसबद्दल मी तुम्हाला सांगितलं. प्रपोलिस हे सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात कलेक्ट करता येतं. ओके. त्याच्यानंतर आपले मुलं जर ह्या व्यवसायात आलीत तर आपण आपल्या पेट्या शेतकऱ्यांना भाड्याने देऊ शकतो पॉलिनेशनच्या सर्व्हिस करता. आता नगर किंवा इतर ठिकाणी हे प्रचलन चालू झालेलं आहे की लोक मधपाळाकडनं पेट्या भाड्याने घेतात. 1,000 रुपये 5,000 रुपये डिपॉझिट ठेवतात त्याच्यासाठी. तर आपल्या मुलांनी जर हा व्यवसाय केला आणि त्या परिसरातल्या शेतकऱ्यांना, कारण की शेतकऱ्यांना सुद्धा परागीभवनाचं आता महत्त्व कळायला लागलं, तर ते त्यांना भाड्याने सुद्धा देऊ शकतात. बरोबर. यांचा जर पोळाबद्दल बघितलं, त्यांच्या घराबद्दल बघितलं तर त्याचा विशेष आकारच असतो, म्हणजे तोच आकार सेम असतो. अगदी बरोबर. अँड इट्स गुड क्वेश्चन. कसं आहे ह्या ह्याच्यामध्ये बघा, हे षटकोन आहे. षटकोनच का, चौकोन का नाही, त्रिकोण का नाही, काटकोन का नाही? तर याचं कारण हे आहे. तर फॉर एक्झाम्पल ही फ्रेम आहे. या फ्रेममध्ये सारख्या आकाराचे सर्कल्स, वर्तुळ काढा, सारख्या आकाराचे आणि काउंट करा. सारख्या आकाराचे त्रिकोण काढा आणि काउंट करा. सारख्या आकाराचे चौकोन काढा आणि काउंट करा. आणि सारख्या आकाराचा हेक्झॅगॉन्स काढा, त्याचे नंबर्स म्हणजे. तर हे जास्तीत जास्त जागा ऑक्युपाय करते, कुठली स्पेस वाया जात नाही. वा. आणि तसंही ह्या म्हणजे मधमाशा ह्या फायलम झुलॉजिकल टर्म्समध्ये सांगायचं म्हटलं आर्थ्रोपोड्समध्ये येतात. आणि जे आर्थ्रोपोड्स फायलमचे जे कीटक आहे हे हेक्झॅगॉन्सच बनवतात, षटकोनच बनवतात. आणि हे ओल्ड इंजिनिअरिंग आहे. आता आपल्या इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा हे एक्सेप्ट झालेलं आहे. पण मधमाशा ह्या षटकोनच बनवतात. आणि हा डायमीटर जर तुम्ही बघाल इतका ॲक्युरेट असतो. ह्याचं थोडंसं जर बदललं तर राणी माशी त्यात अंड घालणार नाही. हा म्हणजे वाखाणण्यासारखा त्यांचा हा गुण आहे. थोडी सुद्धा जागा तिथनं वाया जात नाही. फार सुंदर आहे हे सगळं. आपण प्रोडक्टबद्दल बोललो, मधमाशी पालनाबद्दल बोललो, व्यवसाय कसा करता येईल याच्याबद्दल सगळं बोललो. तुम्हाला तुमचा वैयक्तिक त्याच्याबद्दलचा एक प्रश्न असा होता की अनेक राज्यात तुम्ही फिरलाय, आता अनेक ठिकाणी कन्सल्टंट म्हणून तुम्ही काम करताय. काय भविष्यात प्लॅन आहे की हे उत्पन्न वाढावं किंवा मधमाशा पालन जास्त मोठ्या प्रमाणात व्हावं, मोठं एखादं विद्यापीठ उभं राहावं, असं काही डोक्यात आहे? काय प्लॅन आहे भविष्यात? बघा काय असतं, कल्पना तर खूप असतं, प्लान्स मोठे मोठे असतात, पण मग त्याला सीमितता येते. त्याच्यासाठी एक विचाराची माणसं येणं गरजेचं असतं. आता 38 वर्ष या व्यवसायात घालवल्यानंतर डेफिनेटली तुम्ही म्हणजे माझ्या मनातलं बोलला, पण जरा त्याला लिमिटेशन येतात. त्याचं कारण हे की सरकारने सुद्धा ह्या याच्यामध्ये तेवढंच हिरीने लक्ष घालायला पाहिजे. एक तुम्हाला साधं उदाहरण देतो. आता तुम्ही मधमाशी ही रिलेट्स विथ द प्लांट हे मानता. मधमाशी रिलेट्स विथ द फार्मर. आता फार्मर सोबत रिलेट आहे म्हणून ही ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये यायला पाहिजे. बरोबर. ही फॉरेस्ट सोबत आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंटने हा विषय घ्यायला पाहिजे होता. मधमाशी एक कीटक आहे,
विद्यापीठामध्ये झुलॉजी डिपार्टमेंटनी मोठ्या प्रमाणात घ्यायला पाहिजे. हो हो. मधमाशी झाडांवर काम करते म्हणजे बॉटनी डिपार्टमेंटनी सुद्धा हाही घ्यायला पाहिजे होतं. ॲग्रिकल्चरनी तर आत्ता कुठं थोडंसं प्रशिक्षणाचं हे घेतलं ते नॅशनल बीकीपिंग बोर्डाने. पण हे सगळं म्हणजे फॉरेस्टसोबत कनेक्टेड आहे, बॉटनीसोबत कनेक्टेड आहे, झुलॉजीसोबत कनेक्टेड आहे, ॲग्रिकल्चरसोबत कनेक्टेड आहे. आता मला एक सांगा, हाऊ इट इज रिलेटेड विथ KVIC, खादी ग्रामोद्योग आयोगासोबत कसा काय कनेक्टेड आहे. आणि मला खरोखर म्हणजे प्राऊड ऑफ इट, मला गर्व आहे की खादी ग्रामोद्योग आयोगानेच हा कार्यक्रम 1956 पासून घेतला आणि तो त्यांच्यासोबत चालवत आहे. पण त्यांचे लिमिटेशन आहे. खादी ग्रामोद्योग आयोगाच्या खादी ग्रामोद्योग आयोगामध्ये अनेक इंडस्ट्री येतात. खादी टेक्स्टाईल म्हणजे खादी रिलेटेड विथ टेक्स्टाईल आणि मग इतर पापड मेकिंग वगैरे लघु उद्योग आहे. पण हे सगळे कसं निर्जीव आहे. मधमाशा पालन हा सजीव उद्योग आहे. म्हणजे सजीव असा की इट रिलेट्स विथ ह्युमन बिईंग, इट रिलेट्स विथ अ प्लांट अँड इट रिलेट्स विथ इन्सेक्ट. ह्या 3 जीवाचा हे आहे. म्हणजे ही एक लाईव्ह इंडस्ट्री आहे. ही लाईव्ह इंडस्ट्री असून सुद्धा खादी ग्रामोद्योग आयोगाने 1956 पासून आपल्या अखत्यारीत घेतली. पण बाकीच्या कुठल्याच डिपार्टमेंटनी ह्यात एवढा हे नाही. आणि तुम्ही आत्ताही जाऊन बघा असं ह्याचं आता नॅशनल बी बोर्डाने दिल्लीमध्ये घेतलेलं आहे पण ते प्रशिक्षणापुरतंच आहे. हे केव्हाच घ्यायला पाहिजे होतं. ह्याला तुम्ही काय म्हणाल? बरोबर, अगदी खरं. म्हणजे ज्यांच्याशी रिलेटेड होतं त्यांचं हे चालत नाही. आणि आता काय झालं, खादी ग्रामोद्योग आयोगामध्ये जे टेक्निकल लोक होते ते रिटायर्ड झाले. इट्स बट नॅचरल. पण हे होणं गरजेचं आहे. आणि म्हणून माझा असा विचार आहे की आता जे नॅशनल बी बोर्डाच्या माध्यमातून जे प्रशिक्षण चालतं त्यांना आपण इथल्या कॉलेजसोबत कोलॅबरेट करून आपण ते द्यावं. बरोबर. आणि इथे एक मोठं ज्याला बी नर्सरी म्हणू किंवा जिथून जसं प्लांट नर्सरी असते तसं बी नर्सरी राहावी. आणि तिथून मग आपण सगळ्यांना ह्या पेट्या माशा सप्लाय करावं. पण त्या अगोदर ज्याला आपण सप्लाय त्याला परफेक्ट एक बीकीपर बनवावं. मग तो परफेक्ट झाला, बाबा रे हा 10 पेट्यांचा संच आहे तू घेऊन जा. म्हणजे त्याला ते बरोबर करता येईल. त्याला त्या एपिकल्चर प्रॅक्टिसेस ज्याला म्हणतात. मुळात अभ्यासातच ते असायला हवं. अभ्यासात ते फार हे असायलाच पाहिजे. तर संशोधन होईल पुढे. आता मला एक म्हणायचं आहे की एपिकल्चर म्हणजे स्टडी ऑफ बी इज कॉल्ड एज एपिकल्चर. हो. एपिकल्चर आणि ॲग्रिकल्चर हे रिलेटेड आहे. आता इस्रायलमध्ये कसं, इस्रायल अगदी छोटा देश आहे. 6 ते 7 इंच ॲव्हरेज पाऊस आहे. तरी ह्या 6 ते 7 इंच पावसात मध्ये त्यांनी हरित क्रांती केली आहे. म्हणून त्या देशाला दुधाचा आणि आताचं युद्धाचं सावट सोडलं तर त्या देशाला दुधाचा आणि मधाचा देश म्हणतात. कारण काय, देअर ॲग्रिकल्चर इज विथ एपिकल्चर. हे किती जुळलेले आहे आणि असायलाच पाहिजे. कारण की एपिकल्चरमुळे तुमच्या ॲग्रिकल्चरचं उत्पादन वाढतं. म्हणून ॲग्रिकल्चर अँड एपिकल्चर हे दोघे हातात हात घालून चालायला पाहिजे. पण आपल्याकडे ॲग्रिकल्चर हे वेगळ्या दिशेने जातं, एपिकल्चर हे वेगळ्या दिशेने जातं. हे होणं नितांत गरजेचं आहे. आणि ॲग्रिकल्चरने हे फार मोठ्या प्रमाणात घ्यायला पाहिजे. त्यांची पॉलिनेशनची सर्व्हिसेस आहे. आम्ही पॉलिनेशनचे एक्सपेरिमेंट म्हणजे लोकांना करून दाखवतो की तुमचं उत्पादन कसं वाढतं. आता आम्ही मुझफ्फरपूरला होतो तर तिथल्या शेतकऱ्यांना सांगितलं की त्यांची लिचीची बाग होती. लिचीची बाग जेव्हा फुलोराला येतं तर त्या लिचीच्या झाडाला तुम्ही नेटनी पूर्ण नेट ठेवा आणि आतमध्ये मधमाशांची पेटी. म्हणजे ज्या निघणाऱ्या माश्या आहेत त्या फुलोरावर त्या फ्लॉवरवर जातील आणि परत येतील. म्हणजे त्यांच्याद्वारे इतर कुठल्या याचं हे नाही. आणि ज्या ओपन झाडामध्ये आहे ते वाऱ्यामुळे इथं होतं. दोन्ही झाडांच्या उत्पादनातलं हे बघा 35% जे नेटेड असतं त्याचं वाढतं. तर असे हे एक्सपेरिमेंट शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आपण करून दाखवायला पाहिजे, रिपीट करायला पाहिजे. आणि एकदा शेतकऱ्यांना परागीभवन किंवा पॉलिनेशनचं महत्त्व कळलं तर ते सुद्धा म्हणजे शेतकऱ्यासोबत ते सुद्धा बीकीपर होतील. बरोबर. इस्रायलमध्ये एव्हरी फार्मर इज अ बीकीपर. जसा प्रत्येक शेतकरी हा सोल्जर आहे तसा प्रत्येक शेतकरी हा मतपाळ सुद्धा आहे. एखाद्याने व्यवसाय सुरू केला, त्याला आपण प्रशिक्षण दिलं, त्याच्या शेतावर जाऊन त्याला काही मार्गदर्शन करता येईल का? म्हणजे तुमची वैयक्तिक करू शकतो आपण.
त्यांनी कसं असतं, सुरुवातीला तो ट्रेंड होईल असं नाही, पण त्यांनी काही पेट्या ठेवल्या आणि त्याला काही जर अशी अडचण आली, आपण तिथे जाऊन सांगू शकतो. काय अशी एक टीमच आपली तयार झाली पाहिजे की जसे वेटरनरी डॉक्टर्स असतात, आमच्या गाईला असं असं झालं तर तशी एक हे होणं गरजेचं आहे. आणि मला माझ्या विचाराचे काही लोक मिळाले तर तशी तयारी करायची आपली इच्छा आहे. बघू पुढे कसं करता येईल, पण हे होणं गरजेचं आहे. हा जो अगदी छोटासा कीटक आहे, याच्यात अफाट शक्ती आहे. ह्याचं म्हणजे अफाट शक्ती म्हणजे किती, म्हणजे जन्मापासून तर मृत्यूपर्यंत तो काही ना काही करत राहतो. म्हणजे मी तर असं याला म्हणेल की हनीबी अँड ह्युमन बिईंग. हनीबीला 6 पाय असतात, ह्युमन बिईंगला 2 असतात. आणि हनीबीचं लाईफ किती आहे? 60 ते 70 दिवस. बरं. ह्युमन बिईंगचं किती आहे? 60 ते 70 वर्ष. 60 ते 70 दिवसाच्या अवघीत हा कीटक तुम्हाला काय देतो? हा कीटक तुम्हाला मध देतो, हा कीटक तुम्हाला पराग देतो, प्रपोलिस देतो, रॉयल जेली देतो, तुमच्या पिकाचं परागीभवन करतो. आणि तुम्हाला तुमच्यावर जास्तच प्रेम असलं तर तो तुम्हाला डंखसुद्धा देतो, जेणेकरून तुम्हाला भविष्यात संधिवात होणार नाही. आणि हा स्वच्छतेचा एवढा भोक्ता असतो की या बोलण्याच्या ओघात मी तुम्हाला प्रत्येकाची ड्युटी सांगितली नाही, पण हा स्वच्छतेचा एवढा भोक्ता असतो की जेव्हा म्हणजे 60 ते 70 दिवसाचं याचं हे असतं. माणसाचं कसं असतं की आपण 60 ते 70 वर्षाचं होत असताना किंवा वार्धक्य जसं आपल्याकडे येतं तसं आपण घराकडे वळतो. काय असते इच्छा, काय असते, अरे भाई मरते वक्त 4 कंधा देने वाले 4 लोग तो भी चाहिए. आपण घराकडे वळतो. हा कीटक कामच करत राहतो आणि करता करता फुलावरच हा तिथेच येतो, कारण की घरात येऊन मरत नाही. 60 ते 70 दिवसांचं मधमाशींचं जीवन आणि 60 ते 70 वर्षाचं मनुष्य प्राण्याचं दिवस. समाजाला कोण काय देतं? जस्ट कम्पेअर इट. आणि मी तर हे म्हणेल की खरोखर आपल्याला असं वाटतं की नाही, आपण सुद्धा समाजाला काही द्यायला पाहिजे, तर काहीच करू नका, फक्त मधमाशा ठेवा. आणि 60 ते 70 दिवसाच्या या जीवनात ते खूप काही तुम्हाला देऊन जाते. तर तुम्ही फक्त त्या पाळा, त्यांच्या माध्यमातून जे काय होतं ते समाजालाच मिळतं. आणि एक थेट निसर्गाचं संवर्धन होतं. ऐकता ऐकता हे लक्षात आलं की मधमाशी हा छोटासा वाटत असेल तरी निसर्गाच्या या सगळ्या चक्रामध्ये, अन्न साखळीमध्ये फार महत्वाचा, सगळ्यात उपयुक्त कीटक आहे. सगळ्यात उपयुक्त. आणि त्याचं योगदान तितकंच मोठं आहे. म्हणून जर आपल्या शेताच्या बांधावर, एखाद्या झाडावर जर मधमाशीचं पोळ असेल तर ते काढून टाकता कामा नये, कारण ते तुमचं पीक वाढवण्यासाठी, त्याचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी तिथे सगळं नियोजन केलेलं आहे. कारण हे दुश्मन नाहीत मुळात, आपण त्यांना जाळून टाकतो. फार एक वेगळी बाजू तुम्ही या सगळ्यातनं मांडलेली आहे सर. तुमचं स्वप्न आहे जे ते पूर्ण हो, मला असं वाटतंय. कारण तुम्ही जसं म्हटलं की याच्यावर संशोधन व्हायला हवं, याच्यावर अभ्यासात हे सगळं यायला हवं. कारण जर निसर्ग टिकला तरच माणूस टिकणार आहे. आणि निसर्ग यांच्यामुळे उभा आहे. म्हणजे ह्यांचं कम्युनिकेशन कसं असतं हे तुम्हाला एक सांगतोय की कसं होतं, समजा आपल्या परिसरातला फुलोर हा संपायला लागला तर काय करतात, जे स्काउट बीज असतात, जे जागा शोधतात, ते काय करतात, ते येऊन राणी माशीला सांगतील की 5 किंवा 6 दिवसांनी आपल्याला इथून ॲब्स्कॉन्ड करायचं आहे किंवा जायचं आहे. मग त्यावेळेला काय होतं की राणी माशी ही अंडी देणं थांबवते. का थांबवते? कारण की अंडी देणं तिने कंटिन्यू ठेवलं तर तिला पिल्लं बाहेर येईपर्यंतची वाट बघावं लागेल. कारण की माणसाची किंवा कुठल्याही जनावरांची अशी टेंडन्सी असते की लहान पिल्लाला सोडून ते पळून जातील, असं नसतं. तर मग काय होतं, ती एगलिंग स्टॉप करते, थांबवते आणि निघणाऱ्या अळ्यांची किंवा पिल्लांची वाट बघते. कारण की तिला जायचं तर असतं, म्हणून ती त्या पिल्लांना बाहेर येऊ देते आणि नवीन अंडी देणी तयार होत, म्हणजे ती थांबवते. पण त्यामध्ये मग एक्सपर्ट बीकीपर असतो, तो काय करतो, फ्रेम उचलून बघेल, अरे सब कुछ तो ठीक आहे, सगळं काही ठीक आहे, पिल्लावळं आहे, हे आहे, पण फ्रेश एगलिंग नाही आहे. याचा अर्थ 5-6 दिवसांनी ही राणी आणि ह्या मधमाशा ह्या निघून जातील.
जिथे यांनी जागा शोधली आहे. मग अशा वेळेला काय करायचं? मग अशा वेळेला आमच्यासारखा माणूस काय करतो की दुसऱ्या पेटीतलं एखादी फ्रेम असते ज्यामध्ये एग, लार्वा, पिपा हे असतात, ती फ्रेम आम्ही त्या माशीला देतो. मग ती राणी बघते की अरे हिच्यात अंडी आहे, मग ह्या पिलांना पण बाहेर येऊ द्या. म्हणजे त्यांचा तो ॲब्स्कॉन्ड होण्याचा, डेझर्ट होण्याचा काळ आम्ही लांबवतो किंवा तो पोस्टपोन करतो किंवा चेंज करतो. म्हणजे हे कसं आहे, ह्याला एपिकल्चरल मॅनेजमेंट म्हणतात. म्हणजे एपिकल्चर हे एवढं साधं नाही, ह्या त्यांच्या सवयी जाणून घ्यायच्या आणि त्याला मॅनेज कसं करा. लोक म्हणतात अरे हमारी मक्खी भाग गई, का पळायला? त्याचे कारण असतात. तुम्ही पेटी उघडून बघा, त्यातल्या सगळ्या म्हणजे म्हणून त्यांच्या जीवनाची तुम्हाला पूर्ण माहिती असली पाहिजे. तर मी तुम्हाला म्हटलं ना की जेव्हा राणी माशी एगलिंग थांबवते, याचा अर्थ इथलं खाद्यान्न संपलेलं आहे. आयदर तुम्ही त्यांना तसं द्या, काहीतरी द्या, किंवा मग एखादी फ्रेम ज्यामध्ये फ्रेश एगलिंग वगैरे आहे ते त्यांना द्या. तर ते बघतात की पिल्लं येऊ द्या, आणि तोपर्यंत मग काय होतं, ते पोस्टपोन करत जातात. तोपर्यंत तुमच्या आजूबाजूला सुद्धा काहीतरी फुलोर फुलतो. म्हणजे हे मी जस्ट तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं. अशा चिक्कार गोष्टी आहे, जोपर्यंत तुम्ही त्या मधुबनात म्हणजे त्या एपेरीमध्ये वावरत नाही, त्यांची पेटी उघडून तुम्ही बघत नाही, तोपर्यंत तुम्हाला ती आयडिया येणार नाही. म्हणून याच्यासाठी प्रशिक्षण, फक्त प्रशिक्षण म्हणजे हँडलिंग नाही, एपिकल्चर मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो की त्यांना काय कसं केव्हा लागतं, तो अभ्यासच आहे मोठा, ते करणं गरजेचं आहे. आता आपल्याकडे आपली बकरी असते, आपण बकरीला चारा देतो, हे ह्याचं कसं आहे, ह्याला तर काहीच नाही करावं लागत. हा व्यवसाय इतका फ्रेंडली आहे की बघा, तुम्ही आज तुमच्याकडे गाय बकरी दिली आणि ती चुकून लोकांच्या शेतात गेली चरायला, तर तुमची भांडणं होती. वेळा तुमची मधमाशी जर बाजूच्या शेतात गेली तर दॅट फार्मर विल बी हॅपी, त्याच्या पिकाचं परागीभवन होतं. अगदी खरं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत, म्हणजे ते ओघावत आले सांगता. या चर्चेतनं हे लक्षात आलं की किती महत्त्वाची ही घटक आहे. जसं तुमची जशी इच्छा आहे की यातनं मोठा व्यवसाय उभा राहावा, मोठं प्रशिक्षण उभं राहावं आणि निसर्गाचं संवर्धन होऊन आपल्या मुलांना रोजगार सुद्धा मिळतो ना. आणि रोजगार म्हणजे मी तर हे म्हणू की ज्याला रोजगार आहे तो सुद्धा हा रोजगार घेऊ शकतो. असं नाही की हे केलं म्हणजे सगळं सोडून दिलं. खूप लोक म्हणतात ना की सर हमारे यहाँ ऐसा है वैसा है, पण एक हॉबी म्हणून सुद्धा करू शकता. म्हणजे तुम्ही नोकरी करत असताना सुद्धा हा व्यवसाय सुद्धा करू शकता. नक्कीच. आणि मी तर म्हणतो की महिला हा व्यवसाय फार चांगल्या तऱ्हेने करू शकतात. ओके. त्याचं एक कारण सांगतो की एक स्टडी पण झालेला आहे की पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना मधमाशांचे डंख कमी मिळतात. बरं. त्याचं कारण हेच आहे की माणूस तसाही रफ असतो. एखाद्याला पेटी उघड म्हटली तो फटकन उघडेल, त्यामुळे माशा डिस्टर्ब होतील. पण एखाद्या स्त्रीने जर ती हळूवार त्याला हँडल करेल. आणि तसाही आपल्यापेक्षा महिलांचा हात हा सॉफ्ट असतो, त्यांचं हँडलिंग सॉफ्ट असतं, त्यामुळे त्या बीकीपिंग हा चांगल्या तऱ्हेने करू शकतात. ओके. चला, यासाठी सगळ्या महिला, आणि ह्याला मी परत सांगतो, ह्याला मी मग तुम्हाला सांगितलं की ह्याला कशाचीच गरज नाही, भांडवल हे. तसंच मी सांगतो, ह्याला वयाचं पण बंधन नाही. हो, बरोबर. ह्याला 5 वर्षापासूनच्या मुलापासून तर 75 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत बोलू. म्हणजे नो एज बार, देर इज नो सेक्स बार. म्हणजे आयदर मेल और फिमेल कोणीही करू शकतो. देर इज नो कास्ट बार. मला हा एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे की आपण अशा देशात राहतो की अजूनही आपण काय करतो, कुठला व्यवसाय करतो, त्याच्यासोबत जात जुळल्या जाते. म्हणजे तुम्ही काही करा. आज एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, मी मिलिंद वाकोडे, आय रिटायर्ड ॲज अ डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. ओके. पण तरी मला काहीतरी करावं वाटतं. तर मी सपोज म्हटलं चला एखादं आपलं सलून लावा. आता काय, माझ्या डोक्यावर केस नाहीत म्हणून मी सलून टाकू शकत नाही असं पण नाही, हा पण भाग नाही. तर मी समजा एखादं हेअर कटिंग सलून, किंवा त्याला आताच्या भाषेत काय म्हणतात, ब्युटी पार्लर म्हणतात, व्हॉट इट मे बी, समजा ते लावलं तर काय होतं, लोक जात जोडतात, चिकित्सक पाहायचे. मग ते म्हणते अरे यार वाकोडे तो यार खादी आयोग से रिटायर्ड हो गया, सब है, क्या बात है, उन्होंने सलून.
मग परत ते खोलात जातील. अरे जरूर यार, इनके फॅमिली में ये कोई ना किसी न किसी तो भी किया होगा. आणि मग मला माझा व्यवसाय त्या जातीसोबत जोडते. बट हनी बिझनेस इज अ सच स्वीट बिझनेस. याला मानवतावादी आहे. कोणी कुठल्याच जातीचं बंधन नाही, लिंगाचं बंधन नाही, कुठल्याही रिजनचं बंधन नाही, रिलिजनचं सुद्धा बंधन नाही. कुठल्याही भागात तो करू शकतो, कुठलाही धर्मीय तो करू शकतो, कुठल्याही जातीचा माणूस करू शकतो. मला एक सांगा, मतपाळ म्हटलं त्याला कुठली जात आहे का? मी व्यवसाय करतो म्हटलं तर जात जरी नसली तरी लोक जोडतात. पण हनी बिझनेस सोबत मला वाटत नाही की कोणाची जात जोडल्या जाते. खरा मानवतावादी, खरा मानवतावादी हा हे आहे, ज्याला कुठलाही म्हणजे कुठल्याही धर्माचा असो, जातीचा असो, लिंगाचा असो, कोणीही हा व्यवसाय चांगल्या तऱ्हेने करू शकतो. सर ही चर्चा तासन तास होत राहावी असं वाटते, कारण हा जरी छोटा कीटक असेल जरी आपण बोललोय, पण याचं योगदान फार मोठं आहे. त्यामुळे ही तासाभरात चर्चा संपणार नाही. आपण पुन्हा भेटून याच्या व्यवस्थित सविस्तर आणखी काय चर्चा करता येईल, प्रशिक्षण कसं राबवता येईल, याचा आणखी कशा पद्धतीनं पोहोचता येईल समाजापर्यंत, आणि जे बाहेरच्या देशात सगळं उत्पादन होत आहेत तर ते भारतात कशी होतील याच्यावर पण बघा. माझ्या इथल्या कॉलेजेससोबत बोलणं सध्या चालू आहे. म्हणजे इन प्रिन्सिपल लोक हे आले. आता मी नाव डिक्लेअर करू शकत नाही, पण काही कॉलेज ते म्हणतात की तुम्ही जर इनिशिएटिव्ह घेतलं तर आम्ही आमचं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला हे करायसाठी देऊ, आणि आमची जी मुलं बाहेर पडतील ह्यांना नोकऱ्या लागतातच असं नाही, तर त्या माध्यमातून जर ते गावातून आलेले मुलं जर हे करू शकत असतील, बरोबर, तर नथिंग लाईक इट. पण बघू, अजून असं फायनल झालेलं नाही. पण मला हेच वाटतं की निदान प्रत्येकाने आपल्या घरी एक पेटी तरी ठेवावी. ती याच्यासाठी ठेवावी की त्या मधमाशा सकाळी म्हणजे आपल्या कामात किती व्यस्त असतात, कोणाला डिस्टर्ब करत नाही, काहीच नाही, आणि तरी विनाकारण आपण त्यांना घाबरतो, विनाकारण. आणि आपण जेवढ्या अभिमानाने आपल्या घरात असलेला कुत्रा दाखवतो, आपल्या घरात असलेल्या मांजरी दाखवतो, हा एवढाच एक पेटी ठेवा आणि ह्या कीटकाचं डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा द्या, अगदी, की ज्याच्यामुळे आपल्या काय म्हणायचं की आपल्या शेतीची भरभराट होते, आपल्या निसर्गाचं संतुलन ठेवलं जातं, कधी घाण घरात होत नाही, काहीच होत नाही. तुमच्या आजूबाजूच्या म्हणजे पिकाचं परागीभवन होतं आणि वातावरणाची निर्मिती होते. खरं तर तुम्ही गेले 38 वर्ष या क्षेत्रात योगदान दिलं, हे खूप मोठी गोष्ट आहे. कारण एका योग्य ठिकाणी योगदान दिले. माणसाचं अख्खं आयुष्य जातं, त्याला वाट सापडत नाही, कुठं उभं राहावं कळत नाही, पण तुम्ही निसर्गाचा एक पूरक घटक आहे, निसर्गातला एक महत्त्वाचा घटक आहे, त्याच्या जडणघडणीसाठी, जतनासाठी खूप मोठं काम केलं. आपण पुन्हा भेटत राहू आणि चर्चा करत राहू. याच्याबद्दल तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पण खरं देतो, जेणेकरून लोक संपर्क करतील. नक्की तुमच्याकडून त्यांना मार्गदर्शन मिळावं आणि 4 लोक उभी राहावी, हाच सगळा उद्देश आहे. तुम्ही इथं आलात त्याबद्दल खूप खूप आभार, आणि पुन्हा एकदा भेटू याची अपेक्षा अशी व्यक्त करतो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.